सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. अमृतानुभव भावार्थ मंजिरी हे दासगणू महाराजांनी अमृतानुभवावर केलेली टीका आहे. आणि हे प्रकरण ग्रंथ हा जो आहे त्याची एक मोठी आख्यायिका आहे, कथा आहे. त्याचं कारण असं की अमृतानुभवावरती अनेकांनी टीका लिहिल्या आहेत, पण त्या टीकांमध्ये आपण पुढे पाहूच ती शिवकल्याण टीका जी आहे ती सर्वात श्रेष्ठ किंवा उत्तम समजली जाते. आणि या ग्रंथाचे श्रेष्ठ अभ्यासक म्हणजे केशवराव देशमुख, आणि त्यांची आता आपल्याकडे जी देशमुख दिंडी म्हणून प्रसिद्ध आहे, जी आळंदीच्या प्रवासाला जाते, ती केशवराव देशमुखांची दिंडी. आणि चांगली शिस्तबद्ध आहे, आजही उत्तम आहे. एकूणही त्यांचा परमार्थ, त्यांचा व्यासंग सगळंच काही उत्तम होतं. तर ह्या अनुभवामृत भावार्थ मंजिरीच्या निर्मितीच्या मागची कथा आधी आपण विचारात घेऊन आपण त्याकडे वळूया. त्यामध्ये हा अमृतानुभव ग्रंथ समजून घ्यायला अवघडच आहे, त्याबद्दल वादच नाही. माऊलींची ओवी सुद्धा अवघडच आहे, त्याहीबद्दल वाद नाही. किती जरी ज्ञानेश्वरीची ओवी आपण अवघड म्हटलं तरी अमृतानुभवाची ओवी पाहिली की ज्ञानेश्वरी सोपीच आहे. ज्ञानेश्वरीच्या ओवीची काही अडचण नाही आहे. तर त्यामुळे या टीकेच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय की ही जी दासगणू महाराजांची भावार्थ मंजिरी आहे, या संदर्भामध्ये राधा रानडेंनी असं म्हटलंय की त्यांनी केलेली जी ही प्राकृतातली टीका आहे त्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा म्हटलं तर अनुभवामृत मंजिरीचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल की अमृतानुभव आपल्याला चांगला समजू शकतो. आणि सुदैवाने माझेच गुरुपरंपरा असल्यामुळे आपण त्यांचीच टीका घेतलेली होती. पण त्या टीकेच्या मागे एकूणच काय घडलं तो जो प्रसंग आपण पाहिला तर पंढरपूरमध्ये दादा महाराज सातारकरांचं प्रवचन चालत असत. दासगणू महाराजांना बाकीचा त्यांचा इतर पसारा फारसा पसंत नसे, परंतु त्यांच्या प्रवचनामध्ये जे एक रसाळपण होतं ते रसाळपण त्यांना आवडायचं. बाकी ते काय बोलायचे हा विषय फारसा त्यांना आवडत होता असं नाही. तर त्या रसाळ त्यांच्या बोलण्यावरती त्यांना जमेल आणि पंढरपुरात ते असतील तेव्हा ते त्यांचं प्रवचन ऐकायला जायचे. तर एकदा ते प्रवचन ऐकायला गेलेले असताना त्या दोघांचे संवाद खूप छान आहेत, म्हणून आपण ते मुळातून घेऊया. की ते दोघे बोलत असताना झालं प्रवचन, नमस्कार केला, दासगणू महाराज निघाले. ते म्हणाले की आता दादा महाराज म्हणाले, अहो बुवा, नाहीतरी कीर्तनकारांना सगळे बुवा म्हणतात, तर म्हणाले अहो बुवा, आता या कहाण्या या संतचरित्र लिहिणं आता बंद करा, पुष्कळ लिहिला, आता काहीतरी वेदांताचा अभ्यास करा म्हणाले. असं का म्हणता असं दासगणू महाराज म्हणाले. कारण म्हणाले संतचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी असं एकनाथांनी म्हटलंय, तर ती नक्कीच माणसाला लाभदायी आहेत. म्हणजे संतचरित्रांचं वाचन करणं, अभ्यास करणं याच्यातून माणूस घडत जातो. अहो म्हणाले किती झालं तरी या संतांच्या गोष्टी म्हणजे काऊचिवच्या गोष्टी आहेत. दादा महाराज म्हणाले वेदांताची सर काही त्याला येत नाही. दासगणू महाराज म्हणाले आपण म्हणता हे काही मला पटत नाही. माणसाच्या मनाची तयारी करायची असेल तर संतचरित्र अधिक उपयोगी आहे आणि त्यांचा सामर्थ्यही मोठं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला काऊचिवच्या गोष्टी म्हणतात हे नाही आहे. ह्या म्हणाल्या काही पोरकट कथा नव्हेत. म्हणजे काऊचिवच्या कथा म्हणजे आपण म्हणतो ना लहान मुलाला, तर तसं त्यात काय अर्थ आहे? ती म्हणजे काऊवाली चिववाली करण्यामध्ये फारसा म्हणाले काही ते लहान मुलाचं पोरपण आहे ना, पोरकट म्हणजे पोरपण आहे त्याच्यात. तर तसं तुम्ही जे म्हणता तसं काही ह्या संतकथांना पोरपण नाही आहे. आणि म्हणून ते म्हणाले की खरा वेदांत कळायला याची मदत होते. तर मला असं वाटतं की वेदांताच्या गोष्टी सांगणं सुद्धा काही फार अवघड आहे असं नाही. असं म्हणता का म्हणाले बुवा, या काही तोंडच्या गोष्टी नाही आहेत वेदांत सांगणं म्हणजे. म्हणाले एखादी अमृतानुभवाची ओवी जरी सांगता आली तर बघा त्याच्याकरता सुद्धा आमच्यासारख्या वेदांतामध्ये खेळणाऱ्या लोकांना सुद्धा वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते. तुमच्यासारखा मनुष्य असं कसं बोलतो? ते म्हणाले सांगायचं कशा करता एखादी ओवी, मी अमृतानुभवावरच लिहीन ना, अडचण काय? ते म्हणाले माझ्याकडे येऊन राहा, तुम्हाला जर अमृतानुभवावर काम करायचं असेल तर शिका, माझ्याकडे या, मी तुमची तयारी करून देतो, मग तुम्ही लेखन करा. कारण तेही जाणत होते ना
यांची काव्यसंपदा आणि त्यांनी सगळं पाहिलेलंच होतं की यांचे पण ताकद काय आहे हे ते ओळखून होते. तर ते म्हणाले, आपल्याजवळ कशाला महाराज, पांडुरंगाने कृपा केली तर मी लिहू शकेन. म्हणाले, शिकायला येण्याची मला गरज नाही. म्हणाले, तुम्ही ब्राह्मण आहात, तुमचा हा ब्राह्मणी अहंकार आहे आणि म्हणून म्हणाले तुमचा अभिमान याच्या आड येतोय. म्हणाले, तेवढ्याकरता म्हणाले माझ्याकडे शिकायला तुम्ही येणार नाही, मला माहिती आहे तुम्ही तयार होणार नाही की मी माझ्याकडून शिकावं. म्हणाले, असं मुळीच नाही. तुमच्याकडून परमार्थाच्या प्रांतामध्ये जातीपातीचा काय प्रश्न आहे, जो ज्या अधिकाराचा आहे तो त्या अधिकारावाला आहे. पण म्हणाले सगळ्यांनी माझ्याचकडे आलं पाहिजे, कोणी आला नाही तर तो अभिमानी, असं जे आपल्याला वाटतं तो आधी आपला अहंकार आहे. ज्याचा स्वतःचा अहंकार गेला नाही त्याच्याकडे मी नक्कीच शिकायला जाणार नाही, असं त्यांनी दादा महाराज सातारकरांना म्हणजे बाबा महाराजांचं परंपरा. म्हणाले, मी काही आपल्याकडे येणार नाही. ठीक आहे म्हणाले, बरं बरं म्हणाले, बोलू नका, करून दाखवा तुम्ही काय करणार आहात ते. होईल म्हणाले, ईश्वर कृपेने माझ्या हातून जे जसं होईल ते होईल. घरी आले. घरी आल्यानंतर दासगणू महाराजांनी दामू अण्णा म्हणजे अनंतराव आठवले यांचे वडील, तर दामू अण्णा त्यांनी त्यांना मुलगा मानला होता. तर त्यांनी सांगितलं की दामू अण्णांना जा आणि एक अमृतानुभवाची प्रत बाजारातून घेऊन ये. त्याप्रमाणे ते घेऊन आले. ती प्रत आणल्यानंतर त्यांनी विश्वनाथ बुवा नावाचे बडवे होते, त्या बडव्यांना सांगितलं की हा ग्रंथ पांडुरंगाच्या उजव्या कुशीमध्ये ठेवून दे. आणि तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशीचा, म्हणजे पंढरपूरची यात्रा. आणि यात्रेत हे एवढेले हार पांडुरंगाच्या गळ्यात पडणार. म्हणाले, तो जर तो ग्रंथ त्याच्या हातात इथे ठेवला मध्ये, कारण हाताच्या मध्ये जे अंतर राहतं त्या अंतरात जर ठेवला आणि तो इतके हार पडून सुद्धा जर का तो ग्रंथ तसाच राहिला तर मी समजेल की पांडुरंगाचा संकेत आहे की मी याच्यावरती टीका लिहावी. आणि तसा नाही राहिला तर ठीक आहे म्हणाले, जे असेल तर देवाच्या मनात नाही म्हणून मी गप्प बसील. त्या विश्वनाथ बुवा बडव्यांनी त्याप्रमाणे केलं. आणि त्या सगळी म्हणजे मंडळी महाराजांच्या बाबतीमध्ये एवढी अधिक श्रद्धावान होती, त्यांच्या बायकोनी गुरुमंत्र घेतला होता वगैरे, त्यामुळे त्यांना काही असं विशेष वाटलं नाही की पांडुरंगाच्या इथे कशाला ठेवायचं, आज कार्तिक एकादशीचा उत्सवाचा दिवस झालं. आणि त्या दिवशी संबंध दिवस रात्र त्या दर्शनाची बारी झाली. आणि ते त्यांनी काही पुस्तक खाली पडलं नाही हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन सांगितलं, आश्चर्य आहे, आज सकाळपर्यंत पांडुरंगाच्या हातामध्ये ही अमृतानुभवाची प्रत तशीच आहे. ठीक आहे म्हणाले. लिखाणाला सुरुवात केली. 3-4 वर्ष लिखाण चाललं होतं, अभ्यास करत होते, वाचत होते. त्याप्रमाणे आता ग्रंथ अवघडच आहे आणि लिखाण चालू राहिलं. त्या लिखाणामध्ये दामू अण्णांचा मृत्यू झाला. त्यांना TB झाला होता, त्या TBमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना असं वाटलं, राहू दे आता, हे लिखाण अर्धवट पडू दे, आता राहिलं तर राहिलं. म्हणून ते त्यांच्या एक परिचयाचे देवीदास महाजन म्हणून होते, त्यांनी त्यांना एक काव्यामध्ये 100 ओव्यांचं एक पत्र लिहिलं. आणि त्यांनी सांगितलं की असं नाही, तुम्हाला जरी वाटत असलं की तुमची लेखणी मोडली तरीसुद्धा म्हणाले लिहिण्याचं काम आपण केलंच पाहिजे. आणि त्यांनी असं म्हटलंय, दासगणू महाराजांनी उत्तर दिलंय की कलम सर्वांग सुंदर मोत्यापरी काढी अक्षर, म्हणजे दामण्णांचं अक्षर उत्तम होतं. तिचा झाला चक्काचूर कालरूपी वाऱ्याने, ती कालाच्या ओघामध्ये निघून गेली. उत्तम कलम निघून गेली, ग्रंथरचना रेंगाळली, ती कशी बशी पुरी केली भगवान विठ्ठल काड्यांनी. ते म्हणे मला काड्या लाभल्या, ती काही खरी कलम नाही मिळाली. पण त्यांनी तो ग्रंथ त्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा ते लागले कामाला आणि त्यांनी तो ग्रंथ पुरा केला. आता ग्रंथ पुरा झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की हा कोणीतरी चांगल्या व्यक्तींनी पाहावा. आणि त्यावेळेचे अमृतानुभवावरचे सुप्रसिद्ध प्रवचनकार आणि निष्ठावंत वारकरी जे संत पदाला पोचलेले होते, ते केशवराव देशमुख फार मोठे अधिकारी. आपल्याला माहिती आहे गावामध्ये त्यांचा मठ आहे आणि ती जी वारीच्या करता जे ऑफिस आहे तेही त्यांचीच जागा आहे. आणि खुन्या मुरलीधराच्या इथे त्या याच्यावरनं आपण गेलो ना, नागनाथ पारावरून, त्या मधल्या गल्लीमध्ये केशवराव देशमुखांचा वाडा आहे. अजूनही तो वाडा तसाच आहे तिथे. तर त्यांनी असं म्हटलंय की तिथे या एवढ्या श्रेष्ठ माणसांनी जर माझी ही टीका पाहिली तर म्हणाले मला असं वाटेल की त्यांनी अभिप्राय द्यावा. लोक काय, कुणी चांगलं म्हणेल कुणी वाईट म्हणेल त्याच्याशी मला काही वाटत नाही की त्यांच्या अभिप्रायावरती माझं काही आहे. मला आनंद होईल की त्यांचा अभिप्राय मिळाला. त्यांनी केशवराव महाराजांना
च्याकडे जाणारे आणि दासगणू महाराजांकडे येणारे असे एक नानासाहेब आठवले म्हणून होते. तर त्यांना सांगितलं की बाबा हा माझा ग्रंथ घ्या आणि केशवरावांना तुम्ही द्या. माझी काही प्रत्यक्ष ओळख नाही आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याशी बोललेलो नाही, तुमचा चांगला परिचय आहे. ते म्हणाले ठीक आहे मी देतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी केशवरावांना ते नेऊन दिलं. तर केशवराव म्हणाले अहो दासगणू महाराजांना सांगा तुम्ही या भानगडीत पडू नका. संतचरित्र लिहिणं आणि अमृतानुभव लिहिणं या दोन गोष्टीत पुष्कळ अंतर आहे म्हणाले. एक जमली म्हणजे दुसरी जमेलच असं नाही आहे. म्हणून अमृतानुभव हा ग्रंथ सामान्य पण नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक अनुभवाचा तो एक परिपाक आहे. आता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लावीन, त्यांनी आपला अनुभव लिहावा, हे सगळं किती एकावर एक आहे ना. आणि त्यामुळे ह्या शब्दांच्या साह्याने त्याचा अर्थ समजणं तुम्हाला शक्य नाही, त्याला एक वेगळा अभ्यास पाहिजे. त्यामुळे अनेक लोकांनी आत्तापर्यंत गद्यपद्य टीका लिहिलेली आहेत. पण शिवकल्याण आत्ता मगाशी आपण उल्लेख केला ना, ही टीका प्रसिद्ध आहे. शिवकल्याणाच्या नंतर अमृतानुभवावर कोणाचीही अजून सुंदर टीका झाली नाही. म्हणजे अनेक थोर लोकांचे प्रयत्न आहेत तरीसुद्धा ती टीका चांगली झाली नाही. तुम्ही कशाला त्या भानगडीत पडता? तो दर्जा काही कुठल्या टीका गाठू शकल्या नाही. दासगणू महाराजांना निरोप मिळाला, वाईट वाटलं त्यांना, पण त्यांचा स्पष्टवक्तेपणा त्यांना आवडला. ठीक आहे म्हणाले, त्यांचं जे मत आहे ते त्यांनी मला स्पष्टपणाने सांगितलं. आणि मग त्यांना एक ओवीबद्ध पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी सांगितलं की केशवराव महाराज आपण अधिकारी पुरुष आहात, आपण अनेक वर्षे ज्ञानेश्वरीच्या तसंच या माऊलींच्या सर्व वाङ्मयावरती प्रवचन करता, आपला व्यासंग आहे, या विषयातला आपला अधिकार पण थोर आहे आणि आपण वैराग्य वृत्तीने भक्तीचा जो काही एक पायंडा इथे घालून दिलेला आहे आणि निष्काम वृत्ती आपल्याला मिळाली आहे त्या भक्तीमधून, त्यामुळे आपण श्रद्धायुक्त असे निष्ठावान वारकरी आहात. वारकऱ्याला जे जे हवं आहे ते सगळं आपल्या ठिकाणी आदर्श रूपामध्ये आहे. त्यामुळे म्हणाले आपण या अध्यात्माच्या पीठामधले एक विद्वान प्राध्यापक आहात. हे जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, या विद्यापीठातल्या. आणि त्यामुळे साईबाबांच्या कृपेने आणि वामनराव इस्लामपूरकर यांच्या वामनशास्त्री इस्लामपूरकरांच्या कृपेने मी म्हणाले हा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आता ह्याच्यामध्ये पुष्कळ चुका असतील, नाही असं नाही, परंतु परीक्षकांनी चुकाची आधीच कल्पना करून उत्तरपत्रिका तपासायचीच नाही हे काय, हा चुकलेलाच असेल म्हणून मी उत्तरपत्रिका तपासणारच नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. म्हणाले मी वशिला लावत नाही, वशिला लावणं हे पातक आहे मला माहिती आहे, पण माझं लिखाण तपासा एवढं म्हणण्याचा मला अधिकार नक्की आहे. आणि त्यामुळे म्हणाले मी आजपर्यंत संतचरित्र लेखनाची सेवा अगदी निष्काम भावानीच केली आहे. मग या अध्यात्माच्या विद्यालयामध्ये माझ्यासारख्याला प्रवेश का मिळू नये आणि त्याच्या परीक्षेला बसण्याची आणि काही सेवा करण्याची संधी मला का उत्पन्न होऊ नये? आपण आपलं मत मला कळवा. आपल्या इतक्या योग्यतेचा दुसरा पुरुष कोणी आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो आणि इतक्यावरही आपल्याला जर मी सांगू नाही, जर आपल्याला नाही वाटलं की काही करावं तर माझं दुर्दैव आहे, मी माझं लिखाण चंद्रभागेमध्ये टाकून देतो जे काही मी केलं आहे ते. असं म्हटल्यानंतर ते पत्र पुण्यातल्या पुण्यात, दोघंही पुण्यातच होते, राहायला अंतरसुद्धा विचार केला तर 100 पावलांचं सुद्धा नव्हतं, पण त्यांनी तिथून तिथे पत्र बाय पोस्ट पाठवलं, पोस्टाने पाठवून दिलं आणि त्यांना पत्र मिळालं. त्यावरती ते केशवराव देशमुख म्हणाले हा बुवा मोठा विचित्र आहे म्हणाले, याला नाही म्हणण्याची काही सोय ठेवली नाही म्हणाले त्यांनी. आता त्यांनी काय लिहिलं आहे ते पहिलं प्रकरण घेऊन या असं त्यांनी नानासाहेब आठवल्यांना सांगितलं. त्याप्रमाणे नानासाहेबांनी दासगणू महाराजांच्याकडे एक प्रकरण मागितलं, ते घेऊन गेले. ते प्रकरण दिल्यानंतर त्यांनी सांगितलं, ते वाचलं. आधी त्यांना उत्सुकता होती की एवढं खट भेटलाय हा बुवा आपल्याला, तर ते वाचलं आणि त्यांनी नानासाहेबांना सांगितलं की त्यांचा सगळा ग्रंथ घेऊन या ठिकाणी. हां मी वाचीन पण मला वेळ लागेल, घाई होणार, घाईघाईने हे काम माझ्याकडनं व्हायचं नाही. तो निरोप नानासाहेबांनी दासगणू महाराजांना दिला. महाराज म्हणाले की देशमुखांना तुमचा बहुतेक ग्रंथ महाराज आवडलेला दिसतोय. ते नानासाहेब म्हणाले मागितलाय तर आपण देऊया. त्याप्रमाणे देण्यासाठी तो ग्रंथ नानासाहेबांना दिला. आता ते घेऊन गेले. आता विचारायचं काहीच काम नव्हतं केव्हा काय नाही. कार्तिक शुद्ध एकादशीला वारीला आले केशवराव देशमुख पंढरपूरला आणि आल्यानंतर काही कळवलं नाही दासगणू महाराजांना आणि सरळ त्यांच्या दामोदर आश्रमामध्ये आले.
येताना चांगला तुळशीचा हार आणला आणि वाड्याच्या दारातून हाक मारली की आहेत का दासगणू महाराज. विचारलं, छगन काका असायचेच बाहेर. त्यांनी विचारलं काय आहेत का. ते म्हणाले हो आहेत. आता सगळेच केशवराव देशमुखांना ओळखत होते, त्यांना कोण आहे विचारायचं कारणच नाही. त्यांनी दासगणू महाराजांना सांगितलं केशवराव देशमुख तुम्हाला भेटायला आलेत, अंगणामध्ये आहेत. ताबडतोब दासगणू महाराज अंगणात आले आणि त्यांनी दासगणू महाराजांच्या गळ्यामध्ये तो तुळशीचा हार घातला आणि त्यांना खाली वाकून नमस्कार केला. आणि ते म्हणाले, त्यांना अगदी मिठी मारली आणि ते भारावलेल्या आवाजात म्हणाले, अहो तुमची टीका अगदी उत्तम झाली आहे, मला क्षमा करा. मी उपेक्षा बुद्धीने तुमच्या ग्रंथाचा जी अवहेलना करणारे 4 शब्द तुम्हाला बोललो. खरंच सांगतो म्हणाले, अमृतानुभवावरच्या सर्व टीकांमध्ये शिवकल्याण टीकेनंतर तुमचीच टीका उत्तम आहे. त्यामुळे म्हणाले केशवराव देशमुखांच्या या बोलण्याने त्यांना दासगणू महाराजांना फार आनंद झाला. ते म्हणाले की बस आता मला पावलं म्हणाले, ही आपली कृपा झाली माझ्यावर, मी धन्य झालो. आणि मग हा ग्रंथ जो आहे त्यांनी सांगितल्यानंतर हा 1851 छापून प्रसिद्धीला आणला आणि तो ग्रंथ आता आपल्याला उपलब्ध आहे. तो अमृतानुभवावरची ही भावार्थ मंजिरी म्हणजे भावार्थ आहे. जशी भावार्थ दीपिका ज्ञानदेवांची आहे, म्हणजे ज्ञानदेवांची तुलना म्हणून नाही, पण एक जी साहित्यामध्ये लिखाणाची पद्धत असते त्या पद्धतीने हा भावार्थ त्याचा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या भावार्थाची मंजिरी म्हणजे तुळशीची एखादी मंजिरी असावी, तसं ते एक फूल आहे वाहतो परमेश्वराला, तसं तुळशीचं एक डिक्षी व्हायची आहे. या भावनेने त्यांनी तो अमृतानुभव लिहिला आहे. त्या मूळ अमृतानुभवाच्या ओव्या आणि त्याच्यावरच्या टीका असं आपण या सर्व अमृतानुभव भावार्थ मंजिरीवरच्या निरूपणामध्ये विचारात घेतलेलं आहे की फक्त माऊलींच्या ओव्या घेतल्या आहेत आणि आपण निरूपण केलं आहे असं नाही. माऊलींच्या ओव्यांवरची दासगणू महाराजांची जी टीका आहे त्या टीकेच्या आधाराने आपण त्या ओव्या घेतल्या. आणि हे एवढी सगळी पार्श्वभूमी आपल्यापुढे मांडण्याचं कारण असं की ती टीका तितकीच दर्जेदार आहे, उत्तम आहे. आणि या क्षेत्रामध्ये तिला जो एवढ्या सत्पुरुषांच्याकडून मिळालेला जो दाद प्रशस्ती पत्र काही म्हणा त्याला मिळालेली जी दाद आहे ती दाद आपण लक्षात घेऊन त्याच्या आधाराने ही सगळी टीका आपण पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सामान्यतः कोणताही टीकाग्रंथ लिहिताना मंगलाचरण केलं जातं. तसं दासगणू महाराजांनी त्यांच्या ओव्यांनी मंगलाचरण केलं आहे. त्यामध्ये श्री गणेशाय नमः गणपतीला वंदन करूनच सगळं वाङ्मय संपन्न होतं. हे जगाच्या आद्य कारणा, हे सच्चिदानंद नारायणा, हे भक्त मराळ मनरंजना, चित स्वरूपा विश्वपते. आता श्री गणेशाय नमः म्हणून गणपतीला वंदन करून त्यांनी जी ओवी घेतली आहे ती मुळी परमात्म्यावरती म्हणजे विष्णूचं स्मरण, नारायणाचं स्मरण किंवा त्याला वंदन करणारी, महिमा गाणारी आहे. हे जगाच्या आद्य कारणा, तू जगाचं आद्य कारण आहेस, तसंच तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, नारायण आहेस म्हणजे त्या क्षीरसागरामध्ये निवास करणारा आहेस. भक्त मराळ मनोरंजना, भक्त मानस हंसाचं मनोरंजन करणारा आहेस. मराळ म्हणजे हंस, भक्त मराळ म्हणजे भक्त रूपामध्ये असणारा हंस आणि त्या भक्ताच्या हंसाच्या मनाचं रंजन करणारा असा तू नारायण आहेस. चित रूपा विश्वपते, तू चैतन्य रूप आहे, संबंध विश्वामध्ये भरून राहिलेला आहेस आणि विश्वाचा पती आहेस, विश्वाचं पालन करणारा आहेस. शिवगणेश विष्णू भवानी ही तुझीच नावे कैवल्यदानी. ज्या ग्रंथाकडे वळायचं आहे हा वैष्णव संप्रदायाचा ग्रंथ आहे, त्यामुळे पहिल्यांदा विष्णूला नमन केलं. परंतु माऊलींनी नमन करताना परमेश्वराचं नाथ परंपरेप्रमाणे शिवाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे शंकर म्हटलंय आणि या विद्येला शांकरी विद्या म्हटलंय. त्यामुळे आता त्यांनी शिव गणेश विष्णू भवानी ही सगळी जी रूप आहेत, शिव भगवान शंकर, गणेश, विष्णू आणि आदिमाया आदिशक्ती भवानी गौरी ही तुझीच नावे कैवल्यदानी. हे नारायणा ही सगळी भिन्न भिन्न नावं तुझीच आहे, तुझ्यापेक्षा यातलं काही वेगळं नाही. तोय वारी जीवन पाणी लगेच दृष्टांत दिला की म्हणाले जसं तोय म्हटलं, वारी म्हटलं, जीवन म्हटलं, पाणी म्हटलं, म्हणिले परी वस्तू एकची, पाण्याचीच नावं आहेत भिन्न भिन्न. तसंच एकच आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाची शिव आहे, गणेश आहे, गौरी आहे, विष्णू आहे, ही भिन्न भिन्न नावं आहेत.
उपास्य उपासक उपासना एक तूची दयाघना. म्हणाले याच्यामध्ये उपासना करणारा, ज्याची उपासना केली जाते आणि ज्या पद्धतीने केली जाते ती उपासना, या तिन्ही गोष्टी म्हणजे उपास्य उपासक आणि उपासना ही जी त्रिपुटी आहे, हे तिन्ही तूच एकटा आहेस, तूच आहेस. जी जी करावी कल्पना ती ती पांगुळे तुझं पुढे. कारण जे तू निर्माण केलं आहेस त्याच्यातूनच मी कल्पना करतो आणि जी कल्पना तुझ्याकरता मी करावी ती कल्पना तुझ्या पुढे थिटीच राहते, ती तोकडीच ठरते. आणि म्हणून पांगुळे तुझं पुढे. ऐसा जरी सिद्धांत तरी तू मी हे द्वैत. हे सगळं कळतंय मला की तू एकटा एक आत्मतत्व आहेस. तुझ्या ठिकाणी उपास्य उपासक उपासना हा भेद नाही, ही त्रिपुटी तुझ्या ठिकाणी टिकत नाही. आता मी लिहायला घेतल्यानंतर मात्र तुझं स्तुती करतोय. आणि मी काय करतोय म्हणाले की ह्या ठिकाणी ऐसा जरी सिद्धांत, हा जरी अद्वैताचा सिद्धांत असला तरी तू मी हे द्वैत, तरी सुद्धा तू आणि मी हे द्वैत धरूनच क्षणभरी सेवून पंढरीनाथ, क्षणभर तुझे भजन करतो. सेवा भजन करणे, तुझं स्मरण करणे, तुझा महिमा गाणे. म्हणून हे पंढरीनाथा एक क्षणभर द्वैत स्वीकारून मी तुझ्या ठिकाणी वेगळेपण धरून मी नमन तुला मी करीत असे, तुला मी वंदन करतो. हे श्री तुकारामा रामदासा, हे साईनाथा पुण्यपुरुषा, हे श्री वामना अज्ञानपाशा, शीघ्र तोडाले करांचे. म्हणाले हे द्वैत मी घेतलं आहे, याचा अर्थ मी काही फार अद्वैत भावामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जी अद्वैताच्या स्थितीच्या पलीकडे असणारी जी अवस्था आहे, ज्याला आपल्याकडे बघ त्यांनी इथे त्याला अमृताचा अनुभव ह्या शब्दामध्ये वर्णन केलंय. आणि म्हटलं तर अद्वैतामध्ये अजातवाद म्हटलंय, पण माऊलींनी कुठे अजातवाद असा शब्दाचा उपयोग केला नाही. आपण एकच म्हणू की ज्या अमृताचा अद्वैत अनुभव आहे तो त्या अद्वैत शब्दाच्या सुद्धा पलीकडे राहतो, तिथे शब्दच पांगुळतो. असा जो अनुभव आहे त्या अनुभवाशी तर काही मी नाही आहे. मी तुला म्हणतोय मी क्षणभर द्वैत घेतो, पण मी काही त्या अद्वैताच्या स्थितीवर नाही आहे. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून मला द्या ना तो अनुभव. आणि म्हणून मी अज्ञानी लेकरू आहे, माझे अज्ञानाचे पाश आहेत, शीघ्र तोडाले कराचे. या बालकाचे पाश तुम्ही लवकरात लवकर दूर करा, म्हणजे खरंच जी टीका लिहितोय त्याचा काहीतरी मला अंशतः तरी स्पर्श होईल. हे श्री आद्य वैष्णव ज्ञानेश्वरा, वैष्णवांचे सुद्धा आद्य वैष्णव ज्ञानेश्वर, हे ज्ञानांबरीच्या दिनकरा, ज्ञानरूपी अंबरात म्हणजे आकाशामध्ये असणारे ज्ञानभास्कर, ज्ञानसूर्य आपण आहात. हे इंद्रायणी तटविहारा, तुम्ही इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती जो संचार केलेला आहे. निवृत्ती दासा पावामशी, तुम्ही माझ्यावरती कृपा करा. निवृत्तीचे दास आहात आपण. आपला अमृतानुभव ग्रंथ महाराष्ट्र भाषा उद्यानात केवळ 5 तरु सत्य ज्ञान सौगंधे भरला जो. म्हणाले आपला जो अमृतानुभव हा ग्रंथ आहे तो म्हणाले महाराष्ट्र भाषेच्या बागेमध्ये उद्यानामध्ये तो कसा आहे तर म्हणाले केवळ 5चा वृक्ष आहे. 5 तरु म्हणजे 5चा वृक्ष आहे. आणि त्या 5च्या वृक्षाला आता 5 म्हटल्यानंतर रत्न आहे, रत्नाला सुगंध नाही आहे, पण त्या 5च्या वृक्षाला मात्र ज्ञानाचा सुगंध आहे. असा ह्या मराठी भाषेच्या उद्यानातला आपला ग्रंथ आहे. त्याचा भावार्थ ही मंजिरी मज येवो तोडिता खरी. आता त्या उद्यानामध्ये असणारे हे जे वृक्ष आहेत त्या वृक्षाची एखादी मंजिरी तर मला तोडता यावी. फार काही मला येणार नाही. त्या उद्यानात तर मी काही त्या सगळ्या जे तुमचे वृक्ष आहेत किंवा जे वन आहे त्या वनातल्या प्रत्येक वृक्षाचा तर अनुभव मी नाही घेऊ शकत, पण त्यातली एक मंजिरी तोडायला तर मला येईल. म्हणून त्याचा भावार्थ ही मंजिरी, त्याचा भाव आपल्यापुढे उलगडणे किंवा त्याच्यावर टीका लिहिणे, ही जी मंजिरी आहे मज येवो तोडिता खरी, तेवढी तरी मला तोडता येवो. म्हणून वरद पाणी शिरी ठेवा दासगणूच्या. म्हणून आपण सर्वांनी आपला जो वरद हस्त आहे तो माझ्या मस्तकावर ठेवा. ग्रंथ श्री अनुभवामृत मराठीचे उपनिषद अभिनव, हा जो अमृतानुभव ग्रंथ आहे तो मराठीचं उपनिषद आहे. आणि म्हणून ते म्हणतात जेथे तर्कवितर्काशी वाव मुळी न आपण ठेविला. या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय आहे तर सगळे तर्क परास्त केलेत. म्हणजे आपल्याला सुद्धा त्या ग्रंथाचं आकर्षण का वाटतं, या 10 प्रकरणांच्या मधून त्यांनी प्रत्येक तर्क छेदून टाकलाय आणि प्रत्येक निर्माण होणार. मग हे असं का, असं मनुष्याने उत्पन्न करायला कशातूनच त्यांनी जागा ठेवली नाही.
त्यांनी असाच तर्क एकानंतर एक असा उभा करत नेला की सर्वात शेवटी मनुष्यानी निस्संदेह झालंच पाहिजे आणि केवळ अनुभव शिल्लक राहतो, तर्काला स्थान शिल्लक राहत नाही. म्हणून म्हणाले, मुळीनं आपण ठेविला तर्कवितर्काशी व्हावं. त्याला जागाच ठेवली नाही. इतकं बिनतोड युक्तिवाद करून आपण त्या ग्रंथाचं म्हणाले मंडन केले, स्थापना केलेली आहे. नमस्कारून तुम्हासी आरंभ करीतो लेखनासी. म्हणून हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला नमस्कार करतो आणि मी लेखनाला आरंभ करतो. असा महाराज सन्निध्यासी ग्रंथ सुगम वदवावया. म्हणाले, माऊली तुम्ही माझ्या जवळ राहा आणि तुम्हीच हा ग्रंथ माझ्या मुखातून वदवा. म्हणाले, का की सूर्य असल्या समोरी तमाची भीती नुरे खरी. एक दृष्टांत दिला. म्हणजे समोर सूर्य असला की माहिती आहे कधीच अंधार येणार नाही. त्या अंधकाराचं भय सूर्य असताना कसं ग्रासेल. म्हणाले, सन्मुख असल्या त्रिपुरारी अज्ञान पिशाच दुरी पळे. तसाच नजीक आपल्या जो भगवान शंकर आहेत त्रिपुरारी, जे त्या 3 पुरं निर्माण करणाऱ्या त्या राक्षसाचा वध करणारा हा भगवान शंकर जो आहे, तो जर आपल्या जवळ असेल तर अज्ञानरूपी पिशाच्य जर नाचायला लागली तर त्या सगळ्या पिशाच्य गणांना नियंत्रणात ठेवणारा जो शंकर आमच्या जवळ आहे, शिव आमच्या जवळ आहे, तर अज्ञानरूपी पिशाच्य आमच्या ठिकाणी राहणारच नाही. मदभक्तीचे सिंहासन घ्या बसाया आपण. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी सांगितलं, माझी भक्ती हेच सिंहासन आहे, ते मी आपल्याला बसण्याकरता दिलेलं आहे. म्हणाले, तुम्ही साक्षात ज्ञानघन करा वर्षाव कृपेचा. तुम्ही ज्ञान तुमच्या रूपाने घनरूप आहे, म्हणजे जसं परमात्म्याचं स्वरूप आहे, सच्चिदानंद घन असं परमात्म्याचं वर्णन आपण करतो की सत आहे त्याच्याकडे घनरूपाने, चित आहे त्याच्याकडे घनरूपाने, आनंद आहे त्याच्याकडे घनरूपाने, सगळं काही घनीभूत त्याच्या ठिकाणी झालेलं आहे. तर तुम्ही आता कसे आहात, ज्ञान घन आहात. आता तुमच्या ज्ञानात कुठे फट आहे, तुमच्या ज्ञानात कुठे कमतरता आहे, तुमच्या ज्ञानानंतर आणखीन काही ज्ञान मिळवायचं शिल्लक आहे अशी स्थितीच नाही. त्या ज्ञानाची परिप्लुत स्थिती, परिपूर्ण स्थिती, परमोच्च स्थिती तुमच्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे म्हणाले की अशा प्रकारे तुम्ही साक्षात ज्ञानघन करा वर्षाव कृपेचा. आता तुमच्यासारख्या ज्ञानघन पुरुषांनी, सत्पुरुषांनी माझ्यावरती वर्षाव करावा कृपेचा. मातोश्रीच्या पुढे लेकराशी स्फुरण चढे. तुम्ही माऊली आहात, तर तुमच्या पुढे आमच्यासारख्या लेकरांना काही लिहायला, आईच्या पुढे बाळाला नाचायला लागतं मूल, आई काहीतरी कौतुकाने त्याला सांगायला लागते, तेव्हा ते मूल आहे, ते मूल तिच्या पुढे आणखीन मस्ती करतं, धिंगाणा करतं, नाचतं, उड्या मारतं. आई खेळवते त्याचा त्याला जास्त आनंद आहे कुणाच्याही खेळवण्यापेक्षा. आणि बोले बोबडे शब्द तिच्या बळाने, आणि तिच्याच बळावरती तो बोबडे शब्द बोलायला लागतो. येथे मी लेकरू आपण माय कल्पतरू. इथं मी लेकरू आहे आपलं, आपण तर कल्पतरू माय आहात. कारण का, तर महाराष्ट्र सारस्वताचं उद्यान आहे ना, म्हणून त्या आईला सुद्धा जो हे दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की आपण माय कल्पतरू, आपण साक्षात कल्पतरू आहात. आता नका दूरी धरू कृपा प्रसाद करावं. आता मला दूर करू नका, केवळ आपण माझ्यावर कृपा करा. आपुली वाणी रसाळ अमृतची केवळ. आपल्या वाणीचं मी काय, आपणच आपल्या मुखांनी सांगितलंय की माझा मराठीचा बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके. तो अमृताशीही पैज जिंकणारा बोल आहे. तो अमृत घ्याया मी हा परळ मधवाणी केला पुढे. ते अमृत घेण्याकरता माझ्याकडे काही फार सुंदर पात्र नाही, ना सोन्याचं पात्र आहे, ना चांदीचं पात्र आहे, ना आकर्षक असं पात्र आहे. माझ्याकडे मातीचा परळ आहे. आणि तो परळ म्हणजे काय आहे, तर ती माझी वाणी आहे. माझी वाणी हाच परळ आहे. माझी वाणीच तुमची कृपा झेलणार आहे. आणि त्यामुळे माझ्या वाणीवर तुम्ही कृपा करावी, म्हणजेच मी त्या अमृतानुभवावर लिखाण करीन. पात्रहीन म्हणून अमृत वाढण्या कारण. माझ्याजवळ पात्र नाही आहे, माझी वाणी हेच पात्र आहे. मी समोर काही घेऊन येऊ शकत नाही. म्हणून आपण आपल्या ठिकाणचं हा अमृताचा बोल वाढताना नका कचरू देऊ मन. तुम्ही तुमच्या मनाला कचरू देऊ नका. म्हणजे असं म्हणू नका किती द्यायचं, काय द्यायचं, हातचं राखून मला देऊ नका. याचक परतवून लावू नका. मी याचक आहे, तुमच्या ठिकाणी आलोय, मला परतवून लावू नका. माझी जी इच्छा आहे, माझा जो भाव आहे,
तो पूर्ण अर्थाने तुम्ही माझ्या ठिकाणी पुरा करा. आता पहिले जे 5 श्लोक आहेत त्या 5 श्लोकांच्यावरती जेव्हा निरूपण करण्याचं योजलं तेव्हा दासगणू महाराजांना स्वतःला काही संस्कृत येत नाही. त्यामुळे ते म्हणाले अनंतराव आठवल्यांना, म्हणजे त्यांच्या नातवाला, की बाबा रे, हे 5 श्लोक तर तुलाच शिकवावे लागतील, मला तर काही येत नाही, याचा अर्थही मला काही करता येत नाही. मग त्यांनी त्यांच्याकडून अर्थ करून घेतला आणि मग आपल्या ओव्या लिहिल्या. तर त्याच्यातला जो पहिला श्लोक आहे, यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. आता माऊलींनी सुद्धा पहिल्यांदा जे वंदन केलेलं आहे ते परमात्मा स्वरूप असलेल्या आणि परमात्मा आणि गुरु यांचं वर्णन करताना पुढे जसं नाथांनी म्हटलं आहे की परमेश्वर किंवा परब्रह्म आणि गुरु यांच्यामध्ये अंतर असू शकत नाही. हे 2 शब्द हे एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत. बाकीच्या देवता ह्या परब्रह्मापासून वेगळ्या आहेत. सर्व ज्या देवता आहेत त्या परब्रह्मामध्ये लीन होतात, परब्रह्मामध्ये समर्पित होतात. पण गुरु हे तत्व असं आहे की परब्रह्म आणि गुरु तत्व हे एकच आहे. म्हणजे परब्रह्माला गुरु म्हणा किंवा गुरुला परब्रह्म म्हणा, या दोघांच्या मध्ये काही भेद नाही, अभेद आहे. एका नाण्याच्या 2 बाजू असाव्यात, तसं ते एकच नाणं आहे. एका बाजूला परमेश्वर म्हणावं आणि एका बाजूला गुरु म्हणावं. कोणत्याही बाजूला परमेश्वर म्हणावं, कोणत्याही बाजूला गुरु म्हणावं. त्याच्यामध्ये डावं उजवं, श्रेष्ठ कनिष्ठ, लाभाचं कमी लाभाचं असं काही नाही म्हणाले. आणि म्हणून ते सांगतात की तो कसा आहे, जसं आता गुरुगीतेमध्ये आपण ब्रह्मानंदम परमसुखदम जो श्लोक म्हणतो ना, त्याच्यामध्ये सगळी परब्रह्माची लक्षणंच गुरुच्या ठिकाणी सांगितली. आणि तिथे सांगताना त्यांनी तेच म्हटलंय की म्हणून अशा त्या सद्गुरूला माझा नमस्कार असो. तर त्या ठिकाणी सद्गुरूचं स्वरूप कोणत्या स्वरूपामध्ये स्वीकारलंय, यत जे अक्षरम, जे क्षर पावणारं नाही, जे नाश पावणारं नाही, जे अक्षरम अनाख्य, ज्याच्या ठिकाणी आख्य म्हणजे ओळखलं जातं. आपण आता ती बोलण्याची पद्धत राहिली नाही, पण पूर्वी आपला आडनाव सांगताना लोक सांगत असत उपाख्य देशपांडे, उपाख्य चाबुकस्वार. उपाख्य म्हणजे माझं आडनाव. आता आपण त्या उपाख्य शब्दाला आडनाव हा शब्द पर्यायाने आणला आणि तो शब्द आपण त्याच्यामध्ये वापरतो. आख्य कशाने ओळखावं, म्हणजे माझा गुरु कशाने ओळखावं. आख्य कोणत्याही शब्दाने ओळखण्यासारखा नाही, निशब्द स्थिती आहे. त्याच्यासमोर कोणताही शब्द ओळखण्याकरता टिकत नाही. मग आम्ही काय म्हणतो, तो सच्चित आनंद आहे, म्हणजे आम्ही सच्चित आनंद याने ओळखतो ना. आम्ही नाही ओळखत. ते त्याचं स्वरूप वर्णन करणारं नाही आहे, ते त्याचं लक्षण वर्णन करतं. ते लक्षण आहे त्याचं, ते त्याचं स्वरूप नाही. आणि मग कसं स्वरूप म्हणजे यथार्थ स्वरूप. मग आता त्या लक्षणाच्या मध्ये आम्ही भाग केले आणि म्हटलं की हे त्याचं स्वरूप लक्षण आहे, ते त्याचं तटस्थ लक्षण. लक्षणांनी आम्ही त्याला ओळखतो. आणि लक्षणा कशी, जसं आपण मुलांना सांगताना म्हणतो तसं की मला चंद्र पाहिजे, मला चंद्र दाखव, असं म्हटल्यानंतर त्याला चंद्र दाखवताना म्हणतो बघ ते झाड आहे ना, त्या झाडाच्या इथे आलाय ना चांदोबा, तो बघ. म्हणजे लक्षणा कशी, त्या वृक्षाच्या जवळ असलेला जो त्या शाखेजवळ आहे त्या वृक्षाच्या तो चंद्र. म्हणजे हे शाखाचंद्र न्याय जसं म्हणतो त्याला शाखाचंद्र न्याय म्हटलं. न्याय म्हणजे तर्क. हे जे तर्क आहेत हे असा उभा तर्क केला. कसा केला, चंद्र कसा ओळखावा एवढ्या मोठ्या आकाशामध्ये, त्या मुलाला दाखवावा कसा, तर शाखाचंद्र न्यायाने दाखवावा की अरे त्या झाडाच्या जवळ दिसतोय ना तो चंद्र, तो पांढरा आहे ना तो चंद्र, तो गोल आहे ना झाडाच्या जवळ तो चंद्र. पण इथे तर्क करायला साधन काय घेतलं, शाखा. त्या वृक्षाची शाखा घेतली आणि त्या शाखेजवळ आहे तो चंद्र. आणि ह्या शाखाचंद्र न्यायाने तसं गुरु हे तत्व जे आहे ते परब्रह्मापेक्षा वेगळं नाहीच आहे. तर या गुरुतत्वाला जाणायचं कसं, कारण त्याला जाणण्याकरता कोणतं लक्षण नाही आहे. आणि म्हणून तो कसा आहे, अनाख्य आहे. त्याला कुठल्याही प्रकारे कोणत्याही शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. मग तरी पण ज्या लक्षणांनी आम्ही ब्रह्माचं वर्णन करतो की यद की जे अक्षरम अनाख्यम आनंदम अजम की ज्याला जन्म नाही, अव्ययम जो कशातच खर्ची पडत नाही,
इतकी सगळी ब्रह्मांड निर्माण करून सुद्धा ज्याच्यामधलं काहीही कमी होत नाही, तो जसा आहे तसाच आहे. श्रीमन निवृत्तीनाथ हे ती. हे कोण आहेत? हे सगळं ज्याचं वर्णन केलंय हे इति अशा प्रकारे निवृत्तीनाथांचं वर्णन, ख्यातम म्हणजे त्यांची कीर्ती किंवा त्यांना कसं जाणावं या लक्षणांनी जाणावं. ही लक्षणं म्हणून ख्यातम दैवतम आश्रये, अशा त्या सर्व लक्षणांनी युक्त असलेला, ज्याचं वर्णन ह्या सगळ्या शब्दांनी करता येणार आहे, असा जो निवृत्तीनाथ आहे, त्या निवृत्तीनाथाच्या नाथ ह्या दैवताच्या आश्रयाला मी आलो आहे, असं ज्ञानेश्वर माऊली इथे म्हणते. जो मुळीच नाशरहित, आपण पहिल्यांदा पाहिलं तसं अक्षर आहे. नाश न संभवे कदाचित, जिथे नाश होऊच शकत नाही, म्हणून तो निर्विकार सत्य, म्हणून तो विकाररहित असणारं सत्य आहे. म्हणूनच आपण सत्यम ज्ञानम अनंतम हे सुद्धा काही पर्यायाने स्वीकारलेलं आहे. आपण तसं नाहीये म्हणाले. हा निर्विकार सत्य, कुठल्याही विकाराच्या शिवाय ॲब्सोल्यूट ट्रूथ ज्याला आपण म्हणतो तसं तो ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे. आणि म्हणून तो निर्विकार सत्य. आकारासी न हेतू, जो ज्याला आकार जो निर्माण होतो त्या आकाराकरता सुद्धा तो कारण नाही, तो त्याहीपासून अलिप्त आहे. आकार धारण करण्याकरता मग तो काय पुढे, आता ते सगळं सांगायचंच आहे. ती शिव आणि शक्ती पुढे येणारच आहे, की जी पुढे सगळे नामरूपात्मक आकाराला जन्म देणार आहे. हा नाही जन्म देणार, हा सद्गुरू आहे. हा तसाच आहे की जो नाही जन्म देणार त्या आकाराला. आणि म्हणून जो वाणीसी अगोचर, जो जिथे वाणी पोचत नाही, येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह, जिथे वाणी पोचत नाही मनासहित परत येते. जेथ शब्दाचा नसे पार, जिथे शब्द पोचू शकत नाहीत, वाणीही पोचत नाही आणि शब्दही पोचत नाही. शब्द लौकिक आहे आणि वाणी आतलं स्फुरण आहे. आणि त्यामुळे कालचाच आपला याचा विषय होता. एकनाथी भागवतामध्ये त्यांनी सांगितलंय की मौन काय आहे. वाणीचं मौन आहे. वाणीचं मौन केव्हा साधतं? जेव्हा मनामध्ये संकल्प येत नाही. मनामध्ये संकल्प केव्हा येत नाही? जेव्हा मुखामध्ये किंवा अंतःकरणामध्ये सातत्याने भगवंताच्या नामाचं स्मरण असतं. म्हणजे नामस्मरण जेव्हा अखंड चालू असतं त्यावेळी जे चालतं ते खरं मौन. कारण का तर ईश्वराच्या स्मरणाशिवाय दुसरी वृत्तीच निर्माण होत नाही. तोंडाने बोललं नाही म्हणजे वाणी थांबली आहे असं नाही. आतमध्ये वाणी, पुष्कळ आतमध्ये आपलं कल्लोळ चालू असतात. तोंडाने बोललं नाही तरी, पटलं नाही की आपण गप्पच बसतो. पण गप्प बसलो म्हणून आपल्याला पटलंय किंवा सगळं चाललं आहे असं तर काही नाही आहे. आणि म्हणून ते इथे म्हणतात की ही जी वाणी आहे ती वाणी पण मौनावली आहे. कारण ती वाणी कुणाने व्याप्त आहे? सद्गुरूच्या आश्रयाने. कारण शेवटी काय म्हटलंय शब्द? दैवतम आश्रय आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी आश्रय कोणाचा केला? या दैवताचा केला. त्यामुळे माझ्या सगळ्या अंग उपांगांनी त्याचाच आश्रय केला. माझ्या सगळ्या ज्ञानेंद्रियांनी कर्मेंद्रियांनी त्याचाच आश्रय केला. त्यामुळे त्याच्या आश्रयाला असल्यामुळे शब्द तर नाहीच पण वाणी पण नाही. आणि म्हणून कसं छान म्हणजे महाराजांनी, दासगणू महाराजांनी वर्णन केलंय बघा. जो वाणीसी अगोचर जेथ शब्दाचा नसे पार, ज्या ठिकाणी जेथे अर्थसृष्टीचा विचार पांगुळतो, तसंच ज्याच्यापर्यंत अर्थाची सृष्टी आहे. म्हणजे याचा अर्थ काय नाही, तिथे अर्थाला स्थानच राहत. तिथे काय राहतं? भावाला स्थान राहतं, भाव राहत. भाव काय आहे? ना सतो विद्यते भाव ना भावो विद्यते सत्यातला भाव आहे. भाव म्हणजे असणं, टू बी, बीइंग. बस आहे, अस्तित्व आहे. असणं ही एवढीच खरं स्थिती. बीइंग एवढंच खरा शब्द अधिक बरोबर होतो. आणि ते म्हणतात की तिथे म्हणून भावार्थ मंजिरी. म्हणून अर्थ जो आहे तो आम्ही शब्दांनी समजून घेतो, पण समजून घेतलेला शब्दार्थ जो आहे तो आम्हाला अमृतानुभवापर्यंत पोचवत नाही. त्याचा आम्हाला जर थेट वेध घ्यायचा असेल तर तो भावावर उतरला पाहिजे. आणि तो जेव्हा भावावर उतरतो तेव्हा भावच त्यांच्या अमृतानुभवाला जाऊन भिडतो. तेव्हाच तो शब्दाला भिडतो. जेव्हा त्यांच्या त्या शब्दाला भाव भिडतो
तेव्हा शब्द तोही उरत नाही, भाव शिल्लक राहतो. म्हणून त्यांनी अमृतानुभव असं म्हटलंय. अमृताचा अनुभव, अनुभव ही स्थिती आहे, हा भाव आहे, हा त्या ठिकाणी असणारा ही अनुभूतीचं स्वरूप आहे. आणि म्हणून ते इथे म्हणतात की जो आनंद मूर्तिमंत, जो माझा सद्गुरू, त्याचे हे चाललंय वर्णन, कारण त्याचा आनंद हे लक्षण घेतलंय. जो आनंद मूर्तिमंत तो मुळीच जन्मरहित, त्याला जन्म नाही. जो हा अव्यय निवृत्तीनाथ, या सगळ्या लक्षणांनी कोण युक्त आहे? माझा निवृत्तीनाथ युक्त आहे. जो हा अव्यय निवृत्तीनाथ आद्य दैवत माझे पै, तो माझं आद्य दैवत आहे. म्हणजे त्याच्याशिवाय मला दुसरं दैवत संभवतच नाही. सर्व काही मी त्याच्याच ठिकाणी पाहतो. तेच माझं प्रथम दैवत आहे, तेच माझं मूळ दैवत आहे, तेच माझं केवळ दैवत आहे. कोणत्याही शब्दांनी आपण त्याला समजून घेतो. तदाश्रया कारण मी माझे मीपण. तर त्याच्या आश्रयाला येताना मी काय घेऊन यावं? कारण माझं म्हणून काहीतरी मी घेऊन येतो, तर ते मी काय घेऊन येतो? माझं मीपण घेऊन येतो. आलो असे घेऊन त्याशी समरस व्हावया, त्याच्याशी एकरूप होण्याकरता मी हे माझं मीपण घेऊन आलो आहे. गंगासागरा मिळू येते, जशी गंगासागराला मिळायला जाते, मिळता गंगापण हरपते, तेच प्रत्यया येईल येथे शरणरूप संगमी. तसंच माझ्या प्रत्ययाला येईल. मी जेव्हा त्यांच्या आश्रयाला येईन तेव्हा गंगासागराला मिळाल्यानंतर जसं तिचं स्वतंत्र अस्तित्व, आता सागरातलं पाणी खारट आणि गंगेचं पाणी गोड सागरात शोधता येईल का? नाही म्हणाले. आता ते सगळं एक झालं, आता त्यामध्ये भेद काही शिल्लक राहिला नाही. तसा निवृत्ती आणि ज्ञानेश्वर हा भेद आता राहणार नाही, कारण तो त्याच्या आश्रयाला आलेला आहे निवृत्तीनाथांच्या. गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी जगत्याज्ञान नमस्तसी. इथे एक शब्द माझ्या मते नाही आलेला किंवा काय मला माहीत नाही, पण इथे थोडीशी चूक वाटते. तर नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम, तर हे छापण्यात चुकलं असेल, परंतु इथे त्यांनी असं म्हटलंय गुरुरित्याख्यया लोके. गुरुहु इति आख्यया, गुरु या नावाने या लोकामध्ये प्रसिद्ध असलेलं असं जे स्वरूप आहे, आख्या ओळखलं जातं गुरु म्हणून या लोकामध्ये, ते मार्गदर्शन करणारं जे गुरुतत्व आहे ती काय आहे? साक्षात विद्या ही शांकरी, ती शांकरी विद्या आहे. शांकरी विद्या म्हणजे ब्रह्मविद्या, म्हणजे सद्गुरू ज्या विद्येने ओळखता येतात किंवा सद्गुरू म्हणजे ब्रह्म ज्या विद्येने ओळखता येतं, ती जी विद्या आहे ती ह्या जगामध्ये शांकरी ह्या नावाने ओळखली जाणारी विद्या आहे. जयत्याज्ञानमस्तस्यै, इथे दोन नम पाहिजे होते असं मला वाटतं. जयती अज्ञानम, ज्या ठिकाणी अज्ञानाचा जय होतो. म्हणजे अज्ञान कशात आहे? द्वैतात आहे. जोपर्यंत मी कुणी वेगळा आहे ही जाणीव जीवाच्या ठिकाणी शिल्लक आहे तोपर्यंत आहेच. जो भेद आहे तो भेद आहेच. म्हणजे जो भेद आहे तो अज्ञान रूपाने आहे. मग जो भेद आहे ते द्वैत आहे. म्हणजे आता उलटं सुलटं कसंही घ्या, द्वैत म्हणजे अज्ञान आहे किंवा अज्ञान म्हणजे भेद आहे, भेद म्हणजे द्वैत आहे. काही घेतलं तरी हे सगळं निरसून जावं आणि अद्वैत फक्त शिल्लक राहावं, द्वैत भाव निघून जावा. जयती, त्या अज्ञानाचा जय व्हावा किंवा त्या ज्ञानाचा महिमा आम्ही सांगावा. आता इथे दोन्ही प्रकारांनी जर घेतलं, जयती ज्ञान म्हणजे ज्ञानाचा जय जयकार असो. नमस्तस्यै दयाद्रायै, आता तो असा शब्द घेतला की नमस्तस्यै, तिला नमस्कार असो. कशी आहे? जी दयार्द्र आहे. आणि दयार्द्र केव्हा आहे? निरंतर आहे. म्हणजे ही जी शांकरी विद्या ती कशी आहे? ती ब्रह्मज्ञान देणारी आहे. साक्षात विद्या ही शांकरी. विद्या का म्हटलं? कारण विद्या हा शब्द किंवा उपनिषदामध्ये ज्ञान आणि विज्ञान हे जे शब्द आहे, आता उपनिषदाचा ज्ञान हा शब्द आहे, तर ज्ञान हा शब्द नेहमीच ब्रह्मविद्या सांगणार आहे. आणि उपनिषदांनी सांगितलेली किंवा ब्रह्माला प्राप्त करून देणारी जी विद्या आहे तिला ब्रह्मविद्या असं म्हटलं जातं. त्यामुळे ही उपनिषद विद्या, ही परमार्थ विद्या, ही अध्यात्मविद्या, ही सद्गुरूची ओळख करून देणारी विद्या,
किंवा त्या परमतत्वाची ओळख करून देणारी विद्या ही शांकरी, ही विद्या ब्रह्मविद्या आहे. आता म्हणून ही विद्या काय देते, त्या विद्येचा दोन्ही प्रकारांनी म्हणता येईल आम्हाला, की जयती ज्ञान, त्या ज्ञानाचा जय जयकार असो, की ते ज्ञान जे आहे त्याचा जय जयकार असो, किंवा जयती अज्ञानम असं जर घेतलं तर अज्ञान जे आहे ते जिंकलं, जयती ते जिंकलं जाणं, जय होणं, त्याच्यावर मात करणं, अज्ञानावर मात करून तो अद्वैताची प्राप्ती करतो. तर आता इथे तसा शब्दाला फार अर्थ राहत नाही, कारण त्यांनी लगेच नमस्तस्ये दयार्द्राये निरंतर, निरंतर त्या दयार्द्र असणाऱ्या, आमच्यावर कायम कृपा करणाऱ्या, करुणावत्सल, करुणावरुणालय असं वर्णन जे केलं जातं, असा ते करुणावरुणालय असणारी अशी जी शांकरी विद्या, त्या शांकरी विद्येचा ज्ञानाचा, त्या ज्ञानाचा जय जयकार असो, म्हणजे त्या ज्ञानाचा जय जयकार असो, त्या करुणावरुणालय अशा शांकरी, दयार्द्र अशा शांकरी, तिला माझा नमस्कार असो. तिचं विशेष गुण काय, ती निरंतरच दयार्द्र आहे, ती निरंतरच आमच्यावर कृपा करते आहे. श्री निवृत्तीनाथ शंकर कल्याणाचे आगर, ते कोण आहे तर ते शंकर आहे. म्हणून गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी, त्या गुरुपासून मिळणारी जी ब्रह्मविद्या आहे ती शांकरी आहे. म्हणून त्यांनी टीकेमध्ये काय म्हटलं, मग गुरु कसे आहेत, ते शंकर आहे, ते शिवरूप आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की श्री निवृत्तीनाथ शंकर कल्याणाचे आगर, तया जाणण्याची साचार विद्या ती शांकरी. म्हणजे आता ह्यांचा संप्रदाय कोणता आहे, आदिनाथापासून सुरू होतो, हे नाथ संप्रदायाचे आहे. यांच्या नाथ संप्रदायामध्ये आदिदैवत आदिनाथच आहे, म्हणजे भगवान शंकरच आहे. त्या भगवान शंकरांपासून आलेली जी परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये त्याचा लाभ घेऊन या संकल्पनेनी दासगणू महाराजांनी विस्तार केला, की म्हणून माझे जे सद्गुरू ते निवृत्तीनाथ, ते शंकर आहेत, तेच कल्याणाचे आगर आहेत. आणि त्यांना जर जाणायचं आहे, त्या निवृत्तीनाथांचं जर यथार्थ स्वरूप जाणायचं असेल तर ती विद्या कोणती आहे, शांकरी. कारण शंकरापासून प्रसृत झालेली विद्या ती शांकरी. शंकर आणि शांकरी एक स्वरूप निर्धार, काही वेगळं नाही आहे, ती ब्रह्मविद्या आहे. कारण ते स्वतःच ब्रह्म आहेत, त्यांच्या मुखातून जो शब्द बाहेर पडेल ती ब्रह्मविद्याच आहे. एक स्वरूप निर्धारी, सूर्यप्रभा दोन जरी परी पाहू गेल्या एकची. सूर्य आणि त्याचे किरण आम्हाला दिसायला वेगळे दिसले तरी सुद्धा ते दोन्ही एकच आहेत. विद्या ही शांकरी अवघ्या विद्यान माझारी, गुरुत्व पाहून मेरू परी विराजते. ही जी शांकरी विद्या आहे ती सर्व विद्यांच्या मध्ये श्रेष्ठत्व, गुरुत्व श्रेष्ठत्व पाहून मेरू परी, म्हणजे मेरुमणी जसा असतो, मेरू पर्वत जसा सर्वात उंच आहे तशी विराजमान आहे. म्हणजे सर्व विद्यात श्रेष्ठत्वानी आणि कळसाला अशी ती विद्यमान आहे. याच विद्ये कारण ब्रह्मविद्या म्हणती जन, म्हणून या विद्येला लोक ब्रह्मविद्या असं म्हणतात. अध्यात्मविद्या अभिधान आहे याच विद्येते मला. आणि अध्यात्मविद्या हे नाव सुद्धा, अभिधान नाव, अध्यात्मविद्या हे नाव सुद्धा यालाच आहे. म्हणजे अध्यात्मविद्या म्हणा, ब्रह्मविद्या म्हणा, शांकरी म्हणा, याला कोणतंही तत्वज्ञान म्हणा, कोणतेही शब्द वापरा, ती ही एकच विद्या आहे. आणि त्यामुळे ही शांकरी दुःख निवृत्ती करून निरतिशय आनंद प्राप्ती देते ऐसी हिची महती शब्देन वर्णिली जायती. आता हिचं वैशिष्ट्य सांगितलं की ही काय करते, तर ही दुःखाची निवृत्ती करून देते, निरतिशय आनंदाची प्राप्ती करून देते. हा तिचा महिमा जो आहे तो शब्दांनी काही वर्णन करता येत नाही. ही ज्ञानाने परिपूर्ण, ही दयार्द्र इतरांहून. या विद्येमध्ये केवळ ज्ञान आहे. पुन्हा तेच की ॲब्सोल्यूट नॉलेज, की जे निखळ तत्वज्ञान आहे, की ज्याला कुठलाही विकार स्पर्शलेला नाही. म्हणजे आता व्यवहाराच्या पातळीवरती धर्माचं ज्ञान आहे, किंवा प्रपंचाच्या पातळीवरती वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान आहे. त्याला अपूर्णता आहे कुणाला, तर कुणाला जशी ह्याला अपूर्णता आहे तसं कुणाला त्या एका विद्येमध्ये सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नाही, ही जी अपूर्णता. त्याचबरोबर दुःखाची निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करून देऊ शकते असं नाही. म्हणजे 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की इथे
आता ही जर समजा आमची टेक्निकल विद्या आहे, कोणी आय टीचं आहे किंवा कोणी इलेक्ट्रॉनिक्सचं आहे, तर त्याची विद्या त्याच्यापुरती मर्यादित आहे. त्याला मेकॅनिकल भागामधलं काही काम करायचं तेवढा हा माझा विषय नाही हो. त्याला मेकॅनिकल इंजिनियर पाहिजे, तो बघेल आणि तो सांगेल तुम्हाला. मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे किंवा मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम केलं आहे, टेलिकम्युनिकेशनमध्ये काम केलं आहे, मला हा विषय माहिती आहे, मला तो माहीत नाही. या सर्व विद्या आपल्या आपल्या ठिकाणी मर्यादित आहेत आणि त्या विद्या सुखच देतील असं नाही. त्या विद्यांच्यामुळे जीवन परिपूर्णतेला जाईल असं नाही. या आमच्या सगळ्या व्यवहाराच्या विद्या आहेत, लौकिक विद्या आहेत की या लौकिक विद्यांनी आम्हाला जीवनामध्ये पैसे मिळवता येतील, पोट भरता येईल, उपजीविकेचं साधन होईल. पण म्हणून ती विद्या आम्हाला परिपूर्ण स्थितीला नेईल असं होत नाही. परिपूर्णता हा पुन्हा विषय वेगळा आहे. म्हणजे आईन्स्टाईन सारख्यांनी सुद्धा अगदी प्युअर सायन्सेसमध्ये काम करत असतानाही त्यांनी सांगितलं की आम्ही कितीही आमच्या थॉट प्रोसेसमधून आम्ही गेलो आणि आम्ही एखादा विषय समजून घेतला, मांडला, संशोधन केलं, तरीसुद्धा शेवटी ते आत्मतत्व या प्रोसेसनी मिळत नाही. तो इनवर्ड जर्नीच आहे. त्याला अंतरंगाचाच प्रवास करावा लागतो. त्याला माध्यम ध्यानाचंच आहे, मेडिटेशनच आहे. तो म्हणतो की तो पुढचा प्रवास त्याच्याच माध्यमातून आहे. त्याचं कारण असं की ह्या कोणत्याही लौकिक विद्यांमध्ये जी परिपूर्णता नाही ती परिपूर्णता ह्या अध्यात्मविद्येत आहे. कोणत्याही लौकिक विद्येमध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही, ते इथे आहे. आणि कोणतीही विद्या ही सर्वांगाने परिपूर्ण नाही, ही सर्वांगाने परिपूर्ण. म्हणजे आम्ही अध्यात्मविद्या जेव्हा शिकू किंवा आम्ही ते अध्यात्म जेव्हा आमच्या ठिकाणी समजून घेऊ किंवा ते आमच्या ठिकाणी प्रकट होईल, त्यावेळी काय होईल, जेव्हा ते अध्यात्म आम्हाला त्या विद्येमध्ये आम्ही पारंगत होऊ तेव्हा या जगामध्ये आम्हाला सगळंच मिळणार आहे. जर ज्ञानेश्वर माऊलींना जर वैभव पाहिजे असतं तर वैभवाच्या राशी त्यांच्या चरणाचं वर्णन करतानाच योग्याचं त्यांनी केलंय की चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आता काय तिथे तर एवढ्या गोष्टी उत्पन्न होणार आहेत, एवढी फळं मिळणार आहेत. लौकिकातल्या सामान्य फलांचं काय, त्यात जाताना मिळणार आहे, ते तर बाय प्रॉडक्ट्स आहेत. जीवनातली सुख ज्याच्याकरता आम्ही जी सर्वश्रेष्ठ मानतो ती तर तिथे सहज जाता जाता वाटेत भेटणारी विश्रांती स्थळं आहेत. आणि त्यामुळे मुक्काम तर पुढचाच आहे. एवढा मोठा मुक्काम प्राप्त केला तर त्यांचं म्हणणं असं आहे की अध्यात्मविद्या अशी श्रेष्ठ आहे. जगातल्या कोणत्याही विद्येत अडकून पडताना त्या अध्यात्मविद्येचं विस्मरण होऊ नये हा आपला विचार. इथे त्यांना आता हे असे इतक्या खालच्या पातळीवरती येऊन विचार करण्याची त्यांना आवश्यकता नाही. आता आपण जो त्याचा व्यावहारिक भाग आपल्यापुरता जाणतो, त्यांना त्या व्यावहारिक पातळीवरती त्यांनी हा विषय उतरवलाच नाही आहे. तो विषय फक्त एका प्लॅटफॉर्म इतक्या वरती आहे, 25व्या मजल्यावरच त्याचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावर बांधायला घेतलेलं आहे, पायाच तिथं. त्यामुळे सगळं खालच्या व्यवहारामध्ये जे विषय आपण विचारात समजून घेण्यापुरतं ठीक आहे आपल्याला, पण विषय तो खाली उतरतच नाही काही झालं तरी. म्हणून ते म्हणतात की ही शांकरी दुःख निवृत्ती करून निरतिशय आनंद प्राप्ती देते ऐसी हिची मती शब्देनं वर्णिली जाय की. ती हे सगळं आम्हाला देते पण हे शब्दात सांगता येत नाही. कारण काय काय देते आपण व्यवहारात पुन्हा तेच बोलतो की जेवण उत्तम बनवलं आहे, स्वयंपाक उत्तम केला आहे, उत्तम प्रकारे भूक लागली आणि आम्ही जेवलो आहोत, पण जेवणाची तृप्ती आम्हाला मिळणं, त्या जेवणाचं समाधान मिळणं आणि त्या जेवणाने पुष्टी मिळणं हे सगळं वेगळं आहे. कारण त्याची तृप्ती होणं हा वेगळा. खूप सुंदर भोजन आहे, खूप उत्तम प्रकाराने घरात ते वाढलं आहे, केलं आहे, थाट आहे, माठ आहे, मानसिकताच नाही आहे ठीक, तर ते त्याला काय त्या जेवणाची मजा आहे. त्यामुळे ती आम्हाला आनंद देऊ शकत नाही. तृप्त होतोच असं नाही. मनुष्याने कितीही खाल्लं तरीसुद्धा आपण व्यवहारामध्ये त्यालाही तृप्तीला एक स्थान आणलं आहे की बाबा आत्ता जेवायला बसला आहे आणि त्यांनी ते भोजन केल्यात आहे, खाण्याची ताकद काय, 4 पुरणाच्या पोळ्या खायची ताकद आहे. 4 पोळ्या खाल्ल्या पण आता 5वी घे म्हटलं तर तो खाऊ शकत. तो म्हणतो नाही अगदी पोट भरलं, तृप्त झालं तुमच्या जेवण. पण ती तृप्ती किती, 2 तासाची. 2 तासानंतर पुन्हा पुरणाची पोळी असेल तर चालेल मला, ज्याला पचवण्याची ताकद आहे. म्हणजे ती तृप्त करू शकत नाही आणि तसं ती पुष्ट पण करू शकत नाही.
ही जी लौकिक विद्या आहे, म्हणजे जेवण आहे आणि जेवण घेतलं आहे. आता ही मुलं काय पुष्टी देणारं जेवण करतच नाहीत. हे घरातून निघतात, भराभरा काहीतरी घेऊन जायचं, कुठेतरी काहीतरी रस्त्यावरती खायचं, कुठलं तरी घेऊन ती वेळ भागवायची. असं भराभरा जेवण भराभरा खाऊन टाकणं हे शरीराला पुष्ट करणारं. सावकाश शांतपणे भोजन करून त्या भोजनाच्या वेळी अंतःकरण प्रसन्न ठेवून जे भोजन स्वीकारलं आहे ते गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस आहे. त्यातल्या सात्विक भोजनाचा आस्वाद घेतला तर ते भोजन आम्हाला पुष्ट करील. आज जे आम्ही म्हणतो की कुणाही माणसाला काय बघावं, तो कोण आजारी पडला, कोण गेला, त्याला कॅन्सर झाला, त्याला हे अमुक झालं, का होतं? त्याचं कारण असं आहे की ज्या सेल्स आहेत त्या सेलच्या शरीरामध्ये असणारी प्रत्येक पेशी न पेशी आहे, तिला पुष्ट आमच्या राहण्यानी, खाण्यानी, पिण्यानी, विचार करण्यानी या सगळ्यांनी करायचं आहे. आम्हाला फक्त काय झालं, आम्ही एकांगी झालो आहे. आज आम्हाला एक पैसा आणि त्या पैशातून मिळणारी समृद्धी आम्हाला जितकी जास्त मिळवता येईल तितकं आमचं जीवन यशस्वी आहे असं आम्हाला वाटतं. बाकीच्या गोष्टींचा आम्ही विचारच करत नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटले, सर्व प्रकारांनी देहाला आम्ही जेव्हा पुष्ट करू किंवा सर्व प्रकारांनी आम्ही जेव्हा त्याचा विचार करू तेव्हाच देह पुष्ट होईल. आणि जेव्हा देह पुष्ट असेल तेव्हा हे असले भलते सलते रोग आमच्यामध्ये येऊन पडणारच नाहीत, कारण त्याला सांभाळलं आहे, त्याची योग्य ती काळजी घेतली आहे. तर तसं इथे त्यांनी म्हटलंय की ही जी तृप्ती आहे, हा जो आनंद आहे, ही जी पुष्टी आहे, ही देणारी ही अध्यात्मविद्या आहे. आता म्हणाले ही ज्ञानाने परिपूर्ण, ही दयार्द्र इतराहून, ती छेदून द्वैतभान. आता वेगळ्या प्रकाराने की ती दयार्द्र आहे, परिपूर्ण आहे. परिपूर्णता आपण आता इतक्या वेळ पाहिली. आता ती दयार्द्र आहे की थोडासा अध्यात्मविद्येकडे मनुष्य जायला लागला तर त्याला समाधान, त्याची त्याला खूण आणि त्याचा त्याला मार्ग दाखवायला ही विद्या जननी इव कल्याणी. ही विद्या जशी माता कल्याणच साधते किंवा पाहते लेकराचं, तसं ही विद्या पण त्याचं कल्याण. हा प्रामाणिक आहे ना, त्या मार्गाने जायचा प्रयत्न करतोय ना, मग त्याला ज्या इतर गोष्टी मोह आहेत, आसक्ती आहे, अज्ञान आहे, या सगळ्या गोष्टींमुळे येऊन पडणाऱ्या ज्या आपत्ती आहेत त्या आपत्तीतून ही अलगद उचलून देते, ती त्याला सांभाळते. थोडीशी उपासना मनुष्य करायला लागला. लहान लहान मुली असतात किंवा लहान लहान मुलं असतात, 25शीत असतात, 27 वर्षाची असतात, 30शीच्या आतली ती मुलं अगदी मनापासून प्रामाणिकपणे उपासना करतात. तेव्हा हो 10 वर्षच झाली मी हे करतो. पण मला असं वाटतं की देव आपल्याला संकेत देतो, देव आपल्याला काहीतरी सांगतो की अरे बाबा इथं धोका आहे, हे करू नको. तो आपण त्याचं ते सिग्नल घेत नाही. आपण त्यांनी दिलेली जी प्रेरणा आहे, कारण त्यांनी दिलेलं जे अंतःस्फुरण आहे त्याकडे आपण लक्ष देत नाही. पण म्हणाले घडून गेलं की लक्षात येतं नाही. आपल्याला कुणीतरी हे सुचवत असतो आणि ते सुचवलेलं आपण लक्षात घेत नाही. पुढे येणारी घटना, त्याचा धोका आपल्याला सांगितलेला असतो पण आपण तो लक्षात घेत नाही. अशा प्रकारे हे आपलं अगदी व्यवहारातलं किरकोळ उदाहरण झालं. पण ही जी ब्रह्मविद्या आहे त्या विद्येच्या मार्गाने हा चालला, तिचं दयार्द्रता जी वर्णन केली आहे की ह्या मार्गावर प्रवास सुरू झाला की ती मुळी त्याला उचलूनच घेते आणि ती त्याला उचलून पुढे नेत राहते. हा फक्त म्हणून त्यांनी पहिला शब्द काय वापरलाय, आश्रय. आश्रय केला पाहिजे, आपलं सगळं सोडून त्याचे आश्रित झालं पाहिजे. त्या विद्येचे एकदा आश्रित, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो जसा मला शरण येतो तसं मी त्याला त्याचं फल देतो. तर त्यांनी इथे म्हटलंय की ही आमचं द्वैत भान सोडून देत. काय होतं, जे लहान लहान लोकांना येणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवातून मनुष्याला अनेक कन्फर्मेटरी टेस्ट मिळत जातात आणि मग त्या छोट्या अनुभवातून तो पक्का होतो. तो म्हणतो अरे माझा पूर्ण विश्वास आहे देवावर, तो जे करील ते योग्यच करेल. हे काय जातं, हे द्वैताचं भान हळूहळू झालं, मनुष्य निश्चिंत होतं. सामान्य गोष्ट आहे की आता ह्या सगळ्या प्रसंगानंतर कोणीतरी सांगितलं की अहो आता एवढं मोठं घर आणि तुम्ही एकटेच असता इथे घरामध्ये, मग बाहेर कोणीतरी सिक्युरिटी गार्ड वगैरे ठेवा, म्हणजे मग काळजी नाही तुम्हाला, निदान रात्रीचा तरी सिक्युरिटी गार्ड ठेवा.
तर मी म्हटलं ठीक आहे, काही बोलले नाही मी त्यांना, विषय तिथे सोडून दिला. पण विचार करायचा काही आपल्या मनात प्रश्नच आला नाही. म्हणलं तो भगवंत इथे राहतोय, त्याच्या घरात आपण राहतो, त्याला आपल्याला जसं ठेवायचं आहे तसं तो ठेवणार आहे. आपल्याला काळजी करायचं काय काय? व्यावहारिक जी सुरक्षितता आहे, आपल्या घरापुरती दरवाजे लावावेत, नीट राहावं, हे केलं बस झालं. याच्या पुढे आपण काही करायची आवश्यकता नाही आहे. जेव्हा मनुष्याला मी काहीतरी करतो किंवा मला काहीतरी करायचं आहे ही भावना जेव्हा त्याच्या मनात तीव्र असते तेव्हा तो त्या भयानी ग्रस्त होतो. आपल्याला ज्या ज्यावेळी आपण भयानी ग्रस्त होतोय असं वाटेल त्यावेळी आपण समजावं की आपण ईश्वराचा आश्रय सोडलेला आहे. आपण त्याच्या आश्रयाला असू तर आपल्याला भीतीच नाही वाटत. काय घाबरायचंय? तो आहे ना, तो काय करायचं ते करील असं जेव्हा वाटत नाही, जेव्हा मी माझ्यातला मी उभा राहतो आणि मग तो म्हणतो नाही मी एकटी आहे, घरात कोणी नाही, खाली नाही, वर नाही, दिवे गेले आहेत, काय सांगावं कशाचं. मग ह्याचाच अर्थ असा की द्वैत आहे. मी मला सांभाळते आहे ही भावना आहे आणि सांभाळायचं काम मला करायचं ही धारणा जर आपण आपल्या ठिकाणी धरली तर ते काही खरं नाही. म्हणून ते सांगतात की उपासना चालू झाली की त्या उपासनेमध्ये हळूहळू द्वैत भान सुटलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा द्वैत मनात येतं तेव्हा ओळखलं पाहिजे की त्याचा आश्रय आपण सोडलाय आणि आपण द्वैताच्या भानात आलो आहे. म्हणजे इथे सांगतात माऊली ते असं की द्वैताचं भान सुटत जातं जर ब्रह्मविद्या आमच्या जवळ आली तर. आणि ती ब्रह्मविद्या जवळ येण्याकरता आम्हाला तिचा आश्रय करावा लागतो. तिच्या आश्रयापासून दूर आलो की द्वैतभान जागृत आहे. आणि म्हणून ते सांगतात इथे की ही दयार्द्र राहून ही छेदून द्वैतभान सोडी आणून ऐक्यत्वा. मग ती त्याच्या जवळ आणून सोडते. इतके आपण त्याच्या जवळ पोचणे इतके श्रेष्ठ कधी होऊ, कोणत्या जन्मात होऊ माहीत नाही, पण त्याच्या जवळ जाण्याच्या मार्गावरती निर्भय तरी व्हावं की निर्भयपणे तो आहे, त्यांनी आपल्याला सांभाळावं. एवढ्या धारणेने जरी जगता आलं तरी पुष्कळ झालं. मनुष्याची त्या श्री शांकरी विद्येचा, ही जी शांकरी विद्या आहे, सर्वदा असो विजय साचा. या ब्रह्मविद्येचा सर्वदा विजय असो. का? जयती ज्ञानम, त्या ज्ञानाचा विजय असो. आणि त्याच विद्येचा अमुचा असो सदा प्रणिपात. आणि म्हणाले त्या विद्येला आम्ही सतत निरंतरम नमस्तस्यै, आम्ही तिला निरंतर नमस्कार करतो. आता इथे आपण का बरं इथे जयती अज्ञानम असं काही असू शकेल का असं मनात का आणलं? त्याचं कारण द्वैताचं भान सोडतो म्हणजे अज्ञान आमची निवृत्ती करतो, म्हणून त्या अज्ञानाचा जय करतो असं म्हणायचं का? जय जयकार म्हणजे महिमा असा अर्थ घ्यायचा. तर दासगणू महाराजांनी जय जयकार ज्ञानाचा असाच अर्थ घेतला. म्हणजे ब्रह्मविद्या हे ज्ञान आहे आणि त्याचा उदयोस्तू, त्याचा उदय हो आणि मग त्याचा महिमा आम्ही जय जयकाराने गावो. आता 3रा श्लोक आहे. सार्धम केनच कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः ज्ञातम तू ज्ञातुम न शक्यते लग्नमिती द्वैतच्छलान मुहुः. आता म्हणाले सार्धम केन, कोण अर्धा झाला? च कस्यार्धम, कुणाचा अर्धा भाग झाला? शिवयोः समरूपिणोः, दोघंही सारखेच आहेत. म्हणजे शिवानी आपल्याला विभागून घेतलं आणि शक्ती आणि शिव झाले. जे शिवापासून शक्ती झाली का शक्तीने आपल्याला विभागलं आणि शिवाला जन्म दिला म्हणून तो शिव झाला. आता आपण पाहतोय ना की हे जय मल्हारमध्ये एक त्या कथानक सगळं सोडून द्या, पण त्यातलं एक तत्व ते पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकवतात की तो भगवान शंकर आहे. आपण म्हणून काय म्हणजे आजकालची जी पिढी आहे ती आजकालची पिढी असं म्हणते की काय ते जय मल्हार. म्हणाले अहो ते भगवान शंकराला एवढा म्हणजे मल्हारी मार्तंडाचा अवतार घेऊन सुद्धा साधी एक बानू आणि म्हाळसा मॅनेज करता येत नाहीये. ही मुलांची कॉमेंट आहे. त्यांना असं वाटतं की अरे काय आहे की एवढा मोठा देव म्हणतो आणि मग तो काय या सगळ्या घोटाळ्यात पडत राहतो. तो नाही घोटाळ्यात पडत आहे. त्यांनी ते कथेमध्ये जे सूत्र घेतलं आहे ते सूत्र काय घेतलंय? ती जी म्हाळसा आहे ती पार्वती, उमा, आदिशक्ती, गौरी आहे. आता भगवान शंकर कुणापासून जन्माला आले? सगळं प्रकृतीने निर्माण केलेलं आहे.
त्यामुळे त्या प्रकृतीपासून भगवान शंकर, विष्णू, भगवान शंकर, ब्रह्मदेव, हे जे ब्रह्मा विष्णू महेश हे जे कार्यकारी उत्पत्ती स्थिती लयाचे आहेत ते त्या प्रकृतीतून निर्माण झाले. तो हा आदिनारायण नाही आहे. हा जो वरचा आदिनारायण आहे तो परब्रह्म आहे. आणि ह्या ज्या 3 देवता आहेत त्या उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहेत. मग ह्या निर्माण कोणी केल्या? पार्वतीनी. आता ह्या पार्वतीनी म्हणजे शक्तीनी. आता इथे म्हणतात अर्धकोण झालं. शिव आणि पार्वती होताना पार्वती अर्धी झाली आणि तिने शिवाला जन्म दिला का शिव अर्धा झाला आणि त्यांनी पार्वती. पण शक्ती आली कुणाची? शक्ती कुणापासून? शक्ती परमेश्वरापासून, परब्रह्मापासून. परब्रह्मापासून शक्ती आली. मग परब्रह्माने स्वतःला विभागून घेतलं आणि शक्तीला जन्माला घातलं. आता हे कोड आहे म्हणाले. त्या कोड्यात त्यांनी आपल्याला टाकलं. ज्ञातुम न शक्यते, हे आपल्याला समजू शकत नाही, कारण हे दोन वेगळं नाहीच. का समजू शकत नाही? कारण त्याची शक्ती, म्हणून इथे वर पहिल्यांदाच ते म्हणतात की ही काय आहे? शांकरी आहे. शंकर आणि शांकरी याच्यामध्ये भेदच नाही. शंकर म्हणा की शांकरी म्हणा, ब्रह्मविद्या म्हणा की शंकर म्हणा, दोघांमध्ये काही फरक पडत नाही. तसंच आता इथे आहे की हा शिव आहे का ही शक्ती आहे, हा पुरुष आहे का ही प्रकृती आहे, याच्यात भेदच नाही आहे. हे दोन्ही एकच आहेत. आणि त्यामुळे आम्ही जर हे सोडवायला बसलो तर ते जसं आम्हाला कोडं सुटत नाही की बीज आधी का वृक्ष आधी, हे न सुटणारं जसं आम्हाला कोडं आहे वाटतं, तसंच हे कोड आहे की ज्ञातुम न शक्यते लग्नम इति. ते काय आहेत? परस्पराशी संलग्न आहेत, ते जुळलेले आहेत. हेच खरं. म्हणून छलान मुहू, म्हणून त्याचा शब्दच्छल मुहू, मुहुर्मुहू, पुन्हा पुन्हा. शब्दच्छल आम्ही पुन्हा पुन्हा करीतच राहावा. मी असं म्हणावं, तुम्ही तसं म्हणावं. आता मी प्रमाण आणावीत, ब्रह्मापासून प्रकृती झाली, तुम्ही प्रमाण आणावीत, प्रकृतीपासून देवता झाल्या, सगळं जग निर्माण. प्रत्येकाने आपली प्रमाण घेऊन भांडत बसावं. म्हणून छल कसा आहे? तो शब्द छल, केवळ छल आहे. की तो कसा आहे? मुहुर्मुहू, पुन्हा पुन्हा करण्यासारखा आहे, परंतु कळत मात्र त्याच्यातून काहीच नाही. म्हणून त्यांनी सांगितलं शांकरी विद्ये करून शिवशक्तीचे होय ज्ञान. म्हणून ही ब्रह्मविद्या समजून घेतली तर परब्रह्माचं स्वरूप समजलं की शिवशक्तीचं ज्ञान त्यातून आपोआप होतं. ह्या शिवशक्ती कारण सर्वांग लेणे द्वैताचे. आणि ह्या शिवशक्तीचं कारण काय आहे? कारण त्याचा हेतू, शिव आणि शक्ती हे होणं, याच्या मागे हेतू काय आहे? तर सर्वांग लेणे द्वैताचे. आपल्या ठिकाणी द्वैत उभारून जे उत्पन्न करायचं आहे त्याकरता ही शिव आणि शक्ती ही 2 नावं घेतलेली आहेत. हे लेणं म्हणजे हा अलंकार स्वीकारला, म्हणजे मूळ वस्तू नाही आहे. त्या वस्तूनी सुवर्ण सुवर्णच आहे, पण ते अलंकाराला का आलेलं आहे? कारण ते शोभायमान व्हायचं आहे. म्हणून ते शोभायमान कोणत्या रूपात होणार आहे? नामरूपात्मक जगाच्या रूपाने. आता ते तसं होण्याकरता शिव आणि शक्ती कारण सर्वांग लेणे द्वैताचे. त्यांनी हे जे सर्वांगावरती लेणं, सर्वांगावरती अलंकार कशाचा स्वीकारला? द्वैताचा. म्हणजे एकाच देहावरती शिव आणि शक्ती या नावाचा अलंकार स्वीकारला. मुळामध्ये ते एकच आहे, पण अलंकार रूपाने काय? हा शिव हे शक्ती आहे. म्हणून आपण सर्व कलांचा अधिष्ठात्री दैवत काय म्हणतो? म्हणजे अर्धनारी नटेश्वर. की तिथे एकच आहे, तो एकच देह आहे. आणि त्या एका देहात 2 भाग दाखवले की एक पुरुषाकृती आहे, एक प्रकृतीकृती आहे. आता इथे काय म्हटलंय? 2 आकृती पण नाहीत, ते एक ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माच्या अंगावरती फक्त त्यांनी अलंकार घातलाय. एक मोठाच्या मोठा चपलाहार घातलाय. तो चपलाहार कशाचा आहे? शिवशक्ती रूप आहे. या तिथे ते अलंकार आहे. ही 2 भासती परी कोणे निर्मिले कवणा प्रती. मला हे आम्हाला कळायला, समजून घ्यायला आम्ही त्याला 2 म्हणतो. पण कुणी कोणाला निर्माण केलं? वा कोणाचा अर्ध कोणती, किंवा कोण कोणाचा अर्धा भाग आहे? शिवाचा अर्धा भाग पार्वती आहे का पार्वतीचा अर्धा भाग शिव आहे? म्हणून त्या जयमल्हारमध्ये तो सारखा शंकर जो आहे तो तिला भजून आहे. याचं कारण असं की बाई तू जर संतापलीस तापलीस,
तर ही सगळी जी काही लीला आहे शंकरांनी ती शिवलीला म्हणून उभी केली आहे, त्या लीलेचं अधिष्ठान तू आहेस, पण त्याचा तुला विसर पडला आहे. त्यामुळे तू हे सगळे उलटं सुलटं वागतीयस, पण मला शांत बसलं पाहिजे. तर ह्या मुलांचा प्रॉब्लेम बरोबर आहे. त्यांनी सांगितलं, अहो या मल्हारी मार्तंडाला या दोन बायका झेपत नाही आहेत की काय, त्यांना प्रॉब्लेमच सोडवता येत नाही. म्हणाले तो काही या दोघांचा प्रॉब्लेम सोडवू शकत नाही, तर तो राज्य केव्हा चालवील. त्यांना प्रॉब्लेम असा आहे की तो राज्य चालवायला येतच नाही. ते राज्य तिच्या हातातच देऊन टाकलंय ना, कारण ती आदिशक्ती जगदंबा आहे, ती ते राज्य चालवतीये. म्हणजे हा शिवशक्तीचा जो खेळ आहे त्या खेळाचं अधिष्ठान ती आहे. म्हणून सारखा आता सुद्धा शंकर बिचारा तिला विचारत राहतो, बाई ग तुला तुझ्या पूर्वजन्माचं स्मरण झालं का, तुला काय वाटतंय. ती म्हणते मला काही वाटत नाही, मला काही माहीत नाही, मी काही करणार नाही, मी इथे होते, मी इथे असेन, पण मी कशी असेन माहीत नाही. आता कशी असेल म्हटलं की भगवान शंकराच्या पोटात गोळा आला की आता ही काय करून ठेवते. म्हणजे या लीलेमध्ये हिने जे गडबड केली, तर आता इथे कसं दाखवलंय की ती कंट्रोलर आहे, ती नियंत्रक आहे, आणि आम्ही त्या शक्तीमध्ये चालतो. आणि ॲट द सेम टाइम अगदी त्याच वेळी तो भगवान शंकर आहे, तो मल्हारी मार्तंड झाला आहे, आणि त्याला मार्तंड ह्या अवतारामध्ये शिवलीला करायची आहे. म्हणजे शिवलीला करताना तो प्रमुखच आहे, तो प्रामुख्याने त्याच्या मनाप्रमाणेच हे सगळं घडवतोय. आणि एका बाजूने काय दाखवलंय की हे पार्वतीचं रूप आहे, ते पार्वतीचं रूप खरं म्हणजे माझं मूळ अधिष्ठान आहे. तर त्या अधिष्ठानाने काही वेडवाकडं करू नये, माझ्या लीलेमध्ये मला साथ द्यावी. मी जे घडवतो आहे ते मी तिच्याही ठिकाणी जे घडवतोय ती माझी लीला म्हणूनच घडवतोय, पण त्याच्यात आता ती जर त्या लीलेपासून लांब जायला लागली, म्हणजे आविर्भाव सोडून तिरोभाव धारण केलं, तर तो तिरोभाव त्याला झेपणार नाही. असं ते एक खेळ त्यांनी चालू ठेवला आहे त्याच्यामध्ये. असाच खेळ आहे हा. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की ही पार्वतीपासून शिव का शिवापासून पार्वती हे आपल्याला म्हणाले समजत नाही. हे काही नुमगे स्थिती या दोघांची आहे बहुत गमतीची, विचार करिता विचाराची मती होते कुंठित. आपण काही विचार करू शकत नाही. दोन म्हणता आहे एक, कसं दोन म्हणावं म्हणाले. एक म्हणता दोन देख, एक म्हणावं तर ते दोघे वेगळे आहेत. का की दोहो वाचून निशंक उत्पत्ती न तिसऱ्याची. का म्हणाले दोन म्हणायचं, कारण ह्यांनी जग निर्माण केलंय. एकापासून जग नाही निर्माण होणार, दोनापासून निर्माण होईल. कारण एक चैतन्य आणि एक शक्ती या दोन गोष्टी पाहिजेतच. चेतना आणि शक्तीशिवाय जगाची निर्मिती होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्या अर्थी हे जगत लेकरू आले प्रत्ययाप्रत, ज्या अर्थी म्हणजे ज्या आपल्याला कळतं आहे की हे जग जन्माला आलं आहे, हे जग जन्माला आलं आहे, त्या अर्थी मायतात त्यासी असलेच पाहिजे. त्याकरता त्याला आई आणि वडील हे असलेच पाहिजेत. युग्म संबंधा वाचून कोणाचेही न होय जनन. म्हणाले माता आणि पित्याच्या शिवाय कुणीच जन्माला येऊ शकत नाही. शिवशक्तीचे निर्माण स्थान पाहता अविकारी ब्रह्म एक. पण ही शिव आणि शक्ती ही जी जन्माला आली आहे त्यांचं निर्माण स्थान पाहता कशापासून ते जन्माला आलेत, एकट्या परमात्म्यापासून. जे सगळा जो अमृतानुभवाचा विषय आहे तो हाच आहे की सगळं जग शिवशक्तीतून निर्माण झालं असलं तरी शिवशक्ती मात्र एका ब्रह्मातूनच निर्माण झालेली आहे. शुद्ध ब्रह्माची ठाई दुसऱ्याची वार्ताच नाही. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी दुसरं असतच नाही. येथे हीच नवलाई एके दोघास निर्मिले. पण इथे गंमत अशी आहे की त्याच्या ठिकाणी दुसरं संभवत नाही, पण त्या एका ब्रह्मानेच या दोघांना निर्माण केलं ना, हेच त्याचं विशेष आहे. इतरत्र ऐसे होते दोघे निर्मिती एकाते. बाकीचा सगळ्या जगाचा पसारा व्यापार असं दाखवतो की दोघांच्या मधून एकाची निर्मिती होते. दोन टाळा ठाई उठते ध्वनी बुधव एकची. जेव्हा टाळ घेतले जातात आणि टाळाचा एकमेकांवर आघात केला तेव्हा त्या दोन टाळांच्या आघाताने एक ध्वनी उत्पन्न झाला आहे. शुद्ध ब्रह्मापासून शिवशक्ती निर्माण. पण त्या शुद्ध ब्रह्माच्या स्वरूपापासून शिवशक्तीची निर्मिती झाली,
परी कोणा आधी कोण झाला हे नुमगेची. जरी त्या परब्रह्मापासून दोघे निर्माण झाले तरी कोण आधी निर्माण झालं हे म्हणाले काही सांगता येणार नाही. प्रकृती वाचून पुरुषा ठाई पुरुषपणा मुळीच नाही. पाहता प्रकृतीलाही पूर्णपण मुळी नसे. म्हणाले ना ती प्रकृती पूर्ण राहू शकते ना तो पुरुष पूर्ण राहू शकतो. पहा साखरेच्या कणा संलग्न सर्वदा गोडपणा. शब्दे द्वंद्व परी एकपणा मोडेन ज्यांचा अणुमात्र. साखर म्हणाल्यानी त्याचा गोडपणा हलत नाही किंवा गोड म्हणाल्यानी त्याचं साखरपण धोक्यात येत नाही. साखर आणि गोडपणा ह्या दोन गोष्टी जशा एकमेकांना संलग्न आहेत तसं त्यांनी सांगितलं लग्नम इति, की हे जे आहे ते एकमेकाशी संलग्न आहे. हे दोघे एकमेकांशी जोडलेले आहेत. छलान मुहू, पुन्हा पुन्हा फक्त आम्ही शब्दच्छल करतो तरी सुद्धा ज्ञातुम न शक्यते, तरी सुद्धा समजू शकत नाही. ऐसे अगम्य शिवशक्तीचे हे जोडपे आहे साचे. त्या आद्य पीठाचे वंदन केलेच पाहिजे. म्हणून अशा ह्या अगम्य शिवशक्तीच्या हे जे जोडपं आहेत त्या आद्य पीठाचे त्या परब्रह्माचे वंदन केलेच पाहिजे. ज्याच्यापासून हे निर्माण झालं आहे त्याला वंदन आहे आणि ज्यांना निर्माण केलंय त्यांना अनायासे वंदन आहेच आहे. अद्वैतम आत्मनस्तत्वम दर्शयंतो मिथस्तराम तौ वंदे जगता माद्यौ तयोस्तत्वभिपत्तये अभिपत्तये. आता म्हणाले अद्वैतम आत्मनस्तत्वम दर्शयंतो मिथस्तराम. आता इथे मिथ मिथ्या या ठिकाणी मिथ्या हे दाखवलं स्तराम मिथ्या पातळीवरती. दर्शयंतो हे जे तत्व आहे ते खरं म्हणजे अद्वैत आहे, आत्मतत्व आहे. असं असून सुद्धा या ठिकाणी ते वेगळ्याच प्रकारांनी प्रकट होत आहे. ते त्याच्या मूळ रूपामध्ये प्रकट होत नाही. ते कसं आहे मिथ्या आहे. म्हणजे जे जसं प्रकट झालंय ते तसं मुळामध्ये नाही आहे. म्हणाले शिव आणि शक्ती ही दोन भासती परी एकपणाची प्रचिती ढळत नसे. ते दोन्ही एक आहेत हा प्रत्यय काही ढळत नाही. आपण आपल्यालाच पाहिला तर ढळत नाही. आपल्या ठिकाणी शक्ती पुष्कळ आहे आणि जर समजा चैतन्य नाही तर आपण कुठं आहोत. आपल्या ठिकाणी चैतन्य सगळं आहे पण शक्ती नाही तरी आपण कुठे आहोत. कारण चैतन्य आहे आणि चैतन्य असून सुद्धा त्या देहामध्ये जर ती शक्ती संचार करत नाही आहे. कारण चैतन्य काय आहे? ब्रह्मचैतन्य आहे. कारण ते परब्रह्म सगळ्यातच भरून आहे. ते या देहात पण भरून आहे. पण त्या प्रकृतीने जो जीव जन्माला घातला आहे तो जीव त्या प्रकृतीच्या शक्तीसहित आहे. तो नुसता चैतन्य नाही आहे. तर तो जीव जर त्या देहातून निघून गेला तर आता तिथे ते ब्रह्मतत्व त्याचं मूळ चैतन्य सगळ्या विश्वात भरून राहिलेला असून उपयोग काय? जो निघून गेला तो निघून गेला. जो निघून गेला ते कशा कोणामुळे निघून गेला? एक शिव राहू शकत नाही. शक्ती आणि शिव बरोबरच राहतात. आपल्या देहामध्ये शक्ती आहे, सगळं काही शक्तीचं व्यवहार चालू आहे. पण चैतन्य सुप्तावस्थेला गेलेलं आहे. तर काय करणार? तो कोमात आहे असंच म्हणणार. आता पहा ना त्या अरुणा शानबाग एवढी 34 वर्ष काय ती जी राहिली त्या कोमॅटिक स्टेटमध्ये. पण असं सांगतात की तिचा जो ज्या माणसाने तिला त्रास दिला होता, अत्याचार केला तिच्यावरती, तो मनुष्य त्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये आला तर तिच्या चेहऱ्यावरती रेस्टलेसनेस येत असे. म्हणजे ती त्या कोमॅटिक स्टेटमध्ये सुद्धा त्रास दिलेल्या जीवाला काही प्रमाणामध्ये चैतन्य कार्यकारी आहे. म्हणजे मला परवा आमचे एक ओळखीचे डॉक्टर सांगत होते, म्हणाले हल्लीच्या डॉक्टरांचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्ये काय आहे की बा आता हे जे कॅन्सरचे पेशंट आहेत भयंकर पेन होत असतं, तर त्या पेन बसून त्यांना थोडंसं निवृत्ती मिळावी म्हणून त्यांना कोणती ना कोणती तरी औषधं देतात. पण हल्ली जी औषधं देण्याची पद्धत आहे ते डॉक्टरांनी सांगितलं ती औषधं अशी आहे की ती त्याला पूर्ण वेदनारहित ठेवत नाहीत. त्याला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजच्या थिअरीप्रमाणे त्या माणसाला काही थोडी जाणीव ठेवली पाहिजे.
मग त्याला जेव्हा जी थोडी जाणीव राहते त्या जाणीवेमध्ये ती माणसं गुरासारखी उभे, कारण त्याला ते शरीराला ते पेन आहे ह्याची जाणीव, म्हणजे ही जी जाणीव म्हणजे त्याचं अस्तित्व म्हणजे ते चैतन्य थोडं अधिक कार्यकारी ठेवतात. आणि ते म्हणाले आमची मागचा जी स्कूल आहे, स्कूल ऑफ थॉट आहे, तर आमच्या स्कूलप्रमाणे आम्ही काय करतो की ते पेथेडिन आणि मॉर्फिन ह्याचं प्रमाण आम्ही असं चेंज करत राहतो किंवा म्हणजे त्याचं प्रपोर्शन असं बदलत राहतो की त्यामुळे त्या पेशंटला पेन होताच कामा नये, आणि त्याला पेन नाही होत हा एक भाग, आणि हळूहळू त्याच्या सिस्टीमच्या त्याचा डिके व्हायचा आहे तो एका बाजूनी पुन्हा होतच राहतो, आणि त्यामुळे म्हणाले तो पेशंट जातो. आता ही जी धारणा आहे याच्यात तुम्ही तुमच्या थिअरीज त्या जीवावर का लादता? मग त्या डॉक्टरांनी असं म्हटलं की त्याला पेनलेस राहू द्या ना, म्हणजे तो पेनलेस स्टेटमध्ये राहिला तर आता आपल्याला कसं कळतं, त्या शानबागवरनं पाहिलं तर ती पूर्ण कोमॅटिक स्टेटमध्ये होती, तरी सुद्धा त्या जीवाला फक्त जाणीव आहे पण त्या देहाला वेदना नाही आहे. त्यामुळे देहाला नसलेल्या वेदनांमुळे ती एका बाजूनी सुखात आहे, पण जेव्हा तिला वेदना देणारी घटना घडते तेव्हा ती सुखात नाही राहू शकत. तिला तो माणूस तिथनं कुठंतरी गेला जवळपासून, म्हणजे त्या चैतन्याचा सामर्थ्याचा जो काही परिसर आहे ते चैतन्य काही कुठेही लांबवर जाऊन धावू नाही शकणार, पण ते चैतन्य थोडं मुक्त आहे ना देहापासून. आपल्या देहात जितकं जखडलंय तितकं त्या देहात जखडलेलं नाही आहे, त्याला थोडंसं स्वातंत्र्य आहे. त्याच्या आसपास कुठेतरी इकडे तिकडे त्याला कळलं की त्याचा चेहरा बदल. त्या बायकांनी सांगितलं माहिती आहे, नर्सेसनी, की हा आमचा अनुभव आहे, आणि कधीतरी तिच्या चेहऱ्यावरती खूप आनंदाचं एक्सप्रेशन येत असेल. काय यायचं म्हणाल्या माहिती नाही, म्हणजे काय तिला त्यावेळी जाणवत असेल किंवा काय ती अनुभव घेत असेल. म्हणजे कोमा ह्या स्थितीमध्ये चैतन्य सुप्तावस्थेत आहे तरी चैतन्य आहे हे सिद्ध होतं. म्हणजे त्यांनी जे म्हटलंय नाही ते की ती प्रकृती एकटी खेळ नाही करू शकत, ते चैतन्य एकटा खेळ नाही करू शकत. आपल्याला चैतन्याची जाणीव आपल्याला चैतन्याची जाणीव जरी नाही झाली तरी सुद्धा चैतन्य आहेच, आणि आपल्याला तिथे प्रकृतीची म्हणजे शक्तीची जाणीव जरी नाही झाली तरी शक्ती आहेच. पॅरालिटिक मनुष्य आहे, पूर्णपणे शरीर हलू शकत नाही आहे, मग ते शरीर सडून का नाही जात? ते कुठे जातं? त्याच्यात जर चेतनाच म्हणजे शक्तीच नसती तर ते शरीर तसं राहू शकलं नसतं. आपण पाहतो की शव आहे त्याच्यामध्ये शक्ती काही शिल्लक राहत नाही, त्यामध्ये चैतन्य काही शिल्लक राहत नाही. जेव्हा ते दोन्ही राहत नाही म्हणजे ते जीव चैतन्य आणि शक्ती, कारण आता हे दोन कोणाशी जोडले? शिव आणि शक्ती एकमेकांशी जोडले. नुसता देह आहे तिथं ब्रह्म आहेच, कारण ब्रह्माशिवाय त्या देहात दुसरं काही नाहीच आहे. त्यामुळे ब्रह्म तिथे निवास करूनच आहे. पण जेव्हा ते चैतन्य निघून जातं तेव्हा ती शक्ती निघून जावीच लागते. ती जाते तेव्हा ते शरीर त्याचा डिके त्याचा ऱ्हास सुरू होतो. पण पॅरालिटिक आहे आणि अर्धांग सगळं लुळच पडलंय, हलता येत नाही, काही नाही, उचलता येत नाही, त्याचा कोणताही प्रकाराने शक्तीचा आविष्कार दिसत नाही. तरी ती शक्ती कितीही कमी प्रमाणात झाली तरी देहात चैतन्य आहे म्हणून तिथं चैतन्य आहे, आणि ती शक्ती कितीही 0.0% मध्ये असली तरी ती शक्ती त्या देहाला चालवते, ठेवते, जिवंत ठेवते, त्याला सडवत नाही, त्याला खराब करून टाकत नाही तर तो जिवंतच राहिला नसता. कारण हे सगळं सडायला लागलं तर बॉडीमध्ये इन्फेक्शन होऊन शरीरच निघून गेलं. म्हणजे ते दोन आम्हाला वेगळे कळत नसले तरी सुद्धा ते दोन वेगळे नाहीत, एकातच आहेत. त्या दोघांची जाणीव आम्ही वेगळेपणाने घेऊ शकतोच असं नाही, कारण ते दोन्ही एकत्र आवश्यक आहे. त्यांचं प्रपोर्शन बदलत राहतं, पण ते एकच आहे. एकातलं प्रपोर्शन म्हणून पुढे जो विषय त्यांना सांगायचा आहे तो हाच आहे की पुरुष संकल्प करतो आणि त्या संकल्पाबरोबर तो सांगतो हा प्रकृती करा निर्माण, असा संकल्प करतो आणि तो झोपून राहतो. झोपून राहतो म्हणजे काय होतं, तो निष्क्रिय होतो.
म्हणजे जे सांख्य तत्वज्ञान आहे ते कोणी अनुसरलंय? या नाथांनी पण. सांख्यांचं सेश्वर तत्वज्ञान यांनी सगळ्यांनी स्वीकारलंय. त्यामुळे हे पुरुष प्रकृती आले की सांख्य तत्वज्ञानाच्या आपण जवळ आलोच. आता सांख्य तत्वज्ञान स्वीकारलं की तो पुरुष कसा आहे? निष्क्रिय आहे, उदासीन आहे, तो काहीच करत नाही. नको करू दे ना. पण त्यांनी काय केलंय? त्यांनी संकल्प केलाय आणि संकल्प करून सांगितलंय की बाई तू आता निर्माण कर, आता सगळं काम तुझं आहे, म्हणजे सगळं तू करत राहा. मग हा किती % जागरूक असेल? 5 असेल, 10 असेल, 90% ती काम करते. 10% हा आपलं काम करतो. म्हणून हा झोपून आहे. झोपून आहे म्हणजे त्याचं एक्झिस्टन्स आहे. आत्ता ही स्थिती काय आहे? इथे 10 आहे, इथे 90 आहे. उद्या त्याला काहीतरी कार्यकारी व्हावं लागलं, त्याची स्थिती 30-40 होईल, हिची स्थिती 60-70 होईल, जे होईल ती. म्हणजे ह्या प्रपोर्शनमध्ये बदलत राहील, पण ते दोघे एकमेकांच्या पेक्षा वेगळे होणार नाही. म्हणजे वेगळं चैतन्य काम. तिथं मारामारी आहे. तिथंच सांख्य दर्शन जे मान्य करत नाही, वेदांत दर्शन, ते इथे मान्य करत नाही. सांख्यांनी प्रकृतीला प्रधान करून तिला स्वतंत्र केली आहे आणि त्यांनी ह्या पुरुषाला स्वतंत्र असा लटकत राहिलेला बिचारा, उदासीन, निष्क्रिय असा ठेवला. मग या दोघांना तुम्ही जोडणार कसे? त्यांचा मारामारी. त्यांनी काही युक्तिवाद दिलेच जोडण्याचे, पण ते थोडेसे प्रभावी नाही. जसं दर्शन प्रभावी आहे सांख्यांचं, तसा तो पुरुष प्रकृतीला जोडणारा तो जो सांधा आहे तो प्रभावी नाही. म्हणून वेदांत्यांनी त्याच्यावर कठोर प्रहार केले. म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की ही जी पुरुष आणि प्रकृती आहे हे अद्वैत आहे. म्हणजे माऊलींनी सांख्य जसेच्या तसे स्वीकारले का? नाही स्वीकारले. त्यांनी त्यांच्याच पद्धतीने स्वीकारले. आणि म्हणून ते म्हणतात अंगे अंगा गिळती. पुढे जे वर्णन केलं आहे माऊलींनी, हे कसे आहेत? एकमेकांना एकमेक गिळतात. म्हणजे काय? की हा 20% बाहेर असेल तर ती 80% बाहेर आहे. हा जर 40% कार्यकारी आहे तर ती 60% कार्यकारी आहे. म्हणजे दोघांचंही प्रकटीकरण जे आहे ते एकमेकांच्या प्रकटीकरणावरती अवलंबून आहे. म्हणाले आता इथे त्यांनी दृष्टांत दिला. जे उरले अपूर्ण शिवशक्तीचे ठाई जाणं, या शिवशक्तीचे ठाई जाणं जे उरले अपूर्णपण ते त्यांनीच केले धारण पूर्ण ब्रह्म दावावया. त्यांच्या ठिकाणची जी अपूर्णता आहे ती अपूर्णता तरी का केली निर्माण? कारण ब्रह्माचं पूर्णत्व आम्हाला त्याच्यातून कळतं आणि ह्या अपूर्णतेतून जग जन्माला येतं. म्हणून जगात अपूर्णता आहेच आहे. आखात आणि उपसागर हे सागराचे प्रकार, परी अपूर्णत्व साचार आहे माथी उभयतांच्या. आखाती प्रदेश घेतले, त्याच्या भोवतीचा समुद्र घेतला, उपसागर घेतला, कधी बंगालचा उपसागर, तरी सुद्धा मूळ सागर मोठा आहे आणि त्याला हे सगळं जाऊन मिळणार आहे. हे आखात उपसागर दोन्ही भिन्न न सागरापासून त्यांचे अखंडत्व एकपणी आहे सर्वदा सागराशी. ते सागराशी जोडलेलेच आहे. त्यांनी आपुले अपूर्णपण जे केले धारण ते सागर जो का परिपूर्ण तया लागी दावावया. त्यांना दाखवण्याकरता याचं अपूर्णपण आहे, त्या आखातांचं, त्या उपसागराचं. तसं शिवशक्तीचं अपूर्णपण आम्हाला परब्रह्माची पूर्णता दाखवतं. तैसी पुरुष प्रकृती एकपणे एक असती, बळे द्वैत नगा लेती अद्वैत ब्रह्म दावावया. बळे बळे द्वैताचा नग म्हणजे अलंकार, बळे बळे द्वैतरूपी अलंकार धारण करतात ब्रह्माचं अद्वैत दाखवण्याकरता. शुद्ध ब्रह्मापासून प्रकृती पुरुष निर्माण, प्रकृती पुरुषांचे असणेपण ते हे जगत दिसेजे. म्हणजे शुद्ध ब्रह्मापासून पुन्हा तेच प्रकृती पुरुष निर्माण झाले, प्रकृती पुरुषांचं असणं ते हे जगत दिसेजे. जोपर्यंत हे दोन आहेत तोपर्यंत हे जग आहे. म्हणजे प्रकृती पुरुष कशा करता? हे जग आहे. हे जग आहे म्हणून स्वीकारलंच पाहिजे प्रकृती पुरुषाला. असा पुन्हा उलटा विचार आपल्याला करायचा की अहो जोपर्यंत आपल्याला जग दिसतं आहे तोपर्यंत आमच्या दृष्टीने प्रकृती पुरुष आहे. नामदेवांना जग दिसत नाही. नामदेवांना हे सगळं विविध नामरूप आहे हे ब्रह्मच दिसत आहे. जेव्हा त्यांना तो कुत्राही ब्रह्म दिसतोय, तो घेत जातोय जी भाकरी तीही ब्रह्म आहे
आणि ती भाकरी त्याला बाधू नये असं वाटून जे तूप नेत आहेत आणि नामदेव धावतात तेही ब्रह्म आहे. हे जेव्हा त्यांना दिसतं किंवा ही भावना त्यांच्या ठिकाणी जेव्हा निर्माण होते, आता त्यांना पुरुष प्रकृतीचा भेद राहत नाही, त्यांच्या ठिकाणी द्वैत शिल्लकच राहत नाही. ते अद्वैत भावाला येतात, ते अद्वैताचा अनुभव घेतात. केव्हा घेतात? जेव्हा प्रकृती पुरुषातला भेद त्यांच्यापुरता नष्ट होतो, त्यांच्या ठिकाणी नष्ट होतं. आता हे गोडीचा लाभ व्हावया जैसे आवाहन शर्करेस तैसे ब्रह्मज्ञान होण्यास वंदने प्रकृती पुरुषाला. म्हणाले जसं गोड व्हावा पदार्थ म्हणून आम्हाला दुधात साखर घालावी लागते किंवा पक्वान्नात साखर घालावी लागते, तसंच आहे म्हणाले. त्याचप्रमाणे म्हणाले या ठिकाणी सुद्धा आपल्याला जर का त्या ब्रह्माला जाणायचं आहे तर आम्हाला या प्रकृती पुरुषालाच वंदन केलं पाहिजे. म्हणजे या जगतालाच जाणलं पाहिजे. या जगतात जो भरून राहिला आहे त्याला जाणण्याकरता आधी यांना समजून घेतलं पाहिजे. मला आता शेवटचा श्लोक. मूलायाग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्तये क्षीणाग्र मूल मध्याय नमः पूर्णाय शंभवे. शंभवे म्हणजे शंभू. शम म्हणजे जो कल्याण करणारा आहे तो, म्हणून तो शम कर, हे तू आमचं कल्याण कर. किंवा शंभू म्हणजे जो कल्याणाला निर्माण करतो तो, असा. मूलायाग्राय, मूलाय अग्राय, जो मूळ कारण आहे म्हणजे तो तो त्या ठिकाणी तोच आहे. मूलाय अग्राय जो श्रेष्ठ आहे त्या मूळ कारणाच्या ठिकाणी. मध्याय स्थितीमध्ये सुद्धा जो आहे. मूल मध्य अग्र मूर्तये जो उत्पत्ती स्थिती आणि लय या सगळ्याला कारण आहे. क्षीणाग्र मूल मध्याय पण ज्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती आणि लय या स्थिती क्षीण झालेल्या आहेत, ज्याच्या ठिकाणी त्या असतच नाहीत. नमः पूर्णाय शंभवे अशा पूर्ण रूप असणाऱ्या कल्याण करणाऱ्या अशा शंकराला माझा नमस्कार असो. आता मूलायाग्राय जे जगाचे आदिकारण जगस्थितीला अधिष्ठान म्हणजे तो त्याचं मूळ आहे, त्याचं तो अधिष्ठान पण आहे आणि जो जगाचं कारण पण आहे. जगाचा अंत जेणेकरून ज्याच्यामुळे जग अंतत्वाला येतं म्हणजे शेवटाला येतं. वा आदी अंतस्थिती जो किंवा उत्पत्ती स्थिती आणि लय. आदी आणि अंत आणि स्थिती म्हणजे राहणं. आता आम्ही आहोत ती स्थिती. म्हणाले आदी अंतस्थिती हे तिन्ही ज्याचे ठाई क्षीण जाणी, ज्याच्या ठिकाणी या तिन्ही गोष्टी क्षीण झालेल्या आहेत. वा जो सर्व काही होऊनी किंवा जो सर्व काही होऊन आपुला आपण नटला असे, किंवा जो हे सर्व काही होऊन आपणच आपल्या ठिकाणी नटला आहे. कारण त्याला नटवायला दुसरं कोणी नाहीये. एका ब्रह्माशिवाय जगात दुसरं काय, किंवा एका ब्रह्माशिवाय मुळातच दुसरं काय. आणि त्यामुळे म्हणाले हे ज्याचे नटणेपण, ज्याचे बरोबर वाचतीये इथे आधीची ओवी आहे. आदी अंतस्थिती हे तिन्ही ज्याचे ठाई क्षीण जाणी. वा जो सर्व काही होऊनी म्हणजे तो आधीही होतो, स्थितीही होतो, अंतही होतो. म्हणजे ब्रह्मदेव होतो, विष्णू होतो आणि शंकर होतो. हे होऊन काय होतो तो आपुला आपण नटला असे. वा जो सर्व काही होऊनी सगळे हे सगळी रूप धारण करून तो आपल्याच ठिकाणी नटला आहे. ही विविध रूप धारण केली आहेत. म्हणजे एक सोनं आहे त्याचे वेगळे वेगळे अलंकार आहेत, आपण आपल्या अंगावर चढवले. एकच सोनं आहे पण वेगवेगळ्या रूपांनी आपण घातलेले आहेत. हे ज्याचे नटणेपण वेगळं नसे जाऊन, हे त्याचं नटणं ज्याच्यापेक्षा वेगळं नाही. परी नटणेपणाचे भान मुळी न ठाई जयाच्या. पण हे ज्याचे नटणेपण वेगळे नसे जाऊन म्हणजे हा नटतो, हा वेगवेगळं रूप धारण करतो, पण हा त्या मूळ ब्रह्मापासून वेगळा नाहीये. हा नटायला निघाला म्हणून वेगळा नाही झाला. परी नटणेपणाचे भान मुळी न ठाई जयाच्या. पण त्याच्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या रूपात नटून राहिलो आहोत याचं भान नाही. याचं भान नाही म्हणजे त्याला वाटतं म्हणून तो नटत नाही, तो वाटतं म्हणून हे वेगवेगळं रूप धारण करत नाही. हे घडलेलं आहे, हे झालेलं आहे, हे घडतं आहे. आता हे कसं घडतं आहे? जैशी नगाची सुंदरता, जसा अलंकार सुंदर आहे. हेमामुळे तत्वता, सोन्यामुळे त्याला फारच सौंदर्य प्राप्त झालेलं आहे.
परी सुवर्णा ते पाहता ते न सौंदर्य जाणत. पण सोन्याला काय आहे त्याचं? सोन्याच्या ठिकाणी हा अलंकार घडवला म्हणून सोन्याला फार आनंद झाला आणि सोन्याची लगट ठेवली म्हणून दुःख झालं, असं काही नाही. सोन्याच्या ठिकाणी ते सौंदर्य काही तसं ते ब्रह्म जे आहे त्याच्या ठिकाणी जसंच्या तसं आहे. त्या ब्रह्मापासून झाले शिवशक्ती, आणि शिवशक्ती झाले म्हटलं कीच जग झालं. हे आपण आता म्हणणार की म्हणजे हे जग जन्माला आलं म्हणजे काय झाले, नामरूपात्मक अलंकार निर्माण झाले. ते निर्माण होण्याकरता आम्ही एक पायरी कोणाची धरली, शिवशक्तीची. आता हे जन्माला आले आणि त्याच्याबरोबर जग जन्माला आलं. हे जन्माला आलं म्हणून त्याला काहीच फरक पडला नाही. ते ब्रह्म जे आहे ते त्याच्या ठिकाणी जसं आहे तसं आहे. जसं सुवर्णाला फरक पडत नाही. कशामुळे फरक पडत नाही? त्याचे अलंकार घडवल्याने. सुवर्ण, ह्या अलंकारात सुवर्ण आहे, या अलंकारात सुवर्ण आहे म्हणून त्यातल्या सोन्याला हे बांगडीतलं सोनं नको मला, ते साखळीतलं सोनंच व्हायला आवडेल असं काही सोनं म्हणत नाही. सोनं म्हणतो मी बांगडीत पडेल, मी साखळीत पडेल. तुमच्या दृष्टीने साखळीत बांगडी आहे, माझ्या दृष्टीने मी सोनंच आहे, मला काही फरक पडत नाही. म्हणून जो सर्वदा परिपूर्ण शिवण्या भीत जाते न्यून, जो परिपूर्ण आहे असं परब्रह्माचं रूप, ज्याला न्यूनता स्पर्शू शकत नाही, हे न्यूनत्व शब्दे करून ग्रहण करणे ये ठाई. म्हणाले हे जे न्यूनत्व आहे, हे जे कमतरता आहे ती शब्दे करून ग्रहण करणे ये ठाई, की आम्ही शब्दांनी मांडतोय. कारण काय, आम्हाला दुसरा इलाजच नाही आहे शब्दाशिवाय. मग पुढे जे प्रकरण येतं ना, की तो जो परिहार केला आहे बोलण्याचा, चारी वाणींचा परिहार केला, की या ज्या 4 वाणी आहेत त्या वाणींच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी जाणून घेतो. अहो पण त्यांचे उपकारच आहेत ना आमच्यावर, त्या वाणी आहेत म्हणून आम्हाला समजतंय. म्हणून ते इथे म्हणतात की आम्हाला त्यामुळे समजतंय की म्हणून न्यूनत्व शब्दे करून ग्रहण करणे ये ठाई. शब्दामुळे हे ग्रहण करायला न्यूनत्व येतं, किंवा शब्दामुळे या मूळ घटनेला आम्ही आमच्या स्तरावरती खाली उतरवतो, नाही तर ब्रह्म ब्रह्माच्या ठिकाणीच आहे. म्हणून ऐसे विकाररहित पूर्णत्व जयाचे ठाई तिष्ठत. म्हणजे तो त्याच्या ठिकाणी विकाररहित आहे, पण जग जन्माला आलं हे कळण्याकरता हे जे जग आहे या जगाचा कार्यकारण भाव लावायला आम्हाला शब्द उभे करायला लागतात, आणि ते उभे करताना आम्ही काहीतरी शब्दांची कसरत करत राहतो. त्या पूर्ण ब्रह्मशंभू प्रत नमन माझे हे असो. म्हणजे तो जो पूर्ण रूपाने असलेला जो शंभू आहे, शंकर आहे, त्या शंकराला माझं नमन असो, असं म्हणून हे 5 श्लोक संपलेले आहेत. ते तेवढे 5 श्लोक संस्कृतात घेतलेत, आणि बाकीची जी माऊलींची टीका आहे अमृतानुभवाची ती नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे प्राकृतामध्ये आहे.